आवडे तळपती श्रावणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित मकर कुंडल तळपती श्रावणी कंठी कौस्तुभमणी विराजित कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा काशे पीतांबर तुळसी हार गळा काशे पीतांबर तुळसी हार गळा काशे पीतांबर हार गळा काशे पीतांबर तुळसी हार गळा काशे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा काशे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हॅलो 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 तू कमाने माझे हे चित्रवा तू कमाने माझे हे चित्रव तू कमाने माझे हेची सर्व सुख तू कमाने माझे हेची सर्व सुख हे तू कमाने माझे हे सर्व सुख तू कमाने माझे हे सर्व सुख तू कमाने माझे हेची सर्व सुख तू कमाने माझे हेची सर्व सुख हे पाहिना त्रिमुख पाहिना त्रिमुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा आज पीतांबर तुळसी हार गळा आज पीतांबर पागिना त्रिमुख पागिना त्रिमुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा आज पीतांबर हार गळा काच पीतांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा आज पीतांबर तुळसी हार गळा आज पीतांबर पागिना त्रिमुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा काच पीतांबर हरे करे सांग तुळसी हार गळा बनी सानी 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 बार खुमा हे गोपाल गोपाल बार खुमा हरे 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 बार खुमा गोपाल गोपाल बार खुमा गोपाल गोपाल बार खुमा जय जय विठोबा रखुमाई
जय जय भोला रघुमार हरि जय जय हरि जय जय भोला रघुमार जय जय भोला रघुमार हरि जय 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 हरि जय 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 हरि जय जय विठोबा रघुमार जय जय विठोबा रखमाई हरि जय जय विठोबा रखमाई जय जय विठोबा रखमाई हरि जय जय हरि जय विठोबा रघुमार विठोबा रखमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रघुमार हरि हरि राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बालवा तो हा विठ्ठल बालवा हरि सुख झालं साजनी सुख झालं
वा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम हरी हरी लागुनिया पाया जनविन विता लागोनिया पाया जना विना भीत लागुनिया पाया जनविन विता लागोनिया पाया जना विना भीत मुखी बोला दत्त वारंवार मुखी बोला दत्त वारंवार मुखी बोला दत्त वारंवार लागुनिया पाया जनविन विता लागोनिया पाया जना विना भीत लागुनिया पाया जनविन लागोनिया पाया जना विना भीत मुखी बोला दत्त वारंवार मुखी बोला दत्त वारंवार मुखी बोला दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल अपार 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 दत्त दया सागर आठवावा दत्त दया सागर आठवावा प्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा प्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा तेने तू अघोरा पावशील तेने तू अघोरा पावशील तेने तू अघोरा पावशील तेने तुम्हा सुख होईल अपार तेने तुम्हा सुख होईल अपार तेने तुम्हा सुख होईल अपार सुख होईल अपार दत्त दया सागर दत्त दया आठवा सागर आठवावा दत्त दया सागर आठवावा एका जनार्दनी चित्ती दत्त पाया एका जनार्दनी चित्ती दत्त पाया एका जनार्दनी चित्ती दत्त एका जनार्दनी चित्ती दत्त पाया दत्त रूप काया होय त्याची दत्त रूप काया होय त्याची दत्त रूप काया होय त्याची तेने तुम्हा सुख होईल अपार 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 दत्त दया सागर आठवा दत्त दया सागर आठवावा दत्त दया सागर आठवावा अपार कुमार जय जय विठोबार कुमाई अपार कुमार जय जय विठोबार कुमाई अपार कुमार विठोबार कुमाई अपार कुमार विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई या हमा हमा श्री हरिभक्ती परायण नामदेव महाराज आगाव
लागोनिया पाया जनावी नवीता लागोनिया पाया जनावी नवीता लागोनिया पाया जनावी नवीता लागोनिया पाया लागोनिया पाया जनावी नवीता लागोनिया लागोनिया पाया जनावी नवीता लागोनिया पाया जनावी नवीता लागोनिया पाया जनावी नवीता मुखी बोला दत्ता वारंवार मुखी बोला दत्ता मुखी बोला दत्त 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 मुखी बोला दत्त वारंवार थोड़ा भी खोदा मुखी बोला मुखी बोला दत्त वारंवार वारंवार देने तुम्हा सुख होईला अपार देने तुम्हा सुख होईला अपार मुखी बोला दत्त 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 वारंवार मुखी बोला दत्त 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 वारंवार वारंवार मुखी बोला दत्त वारंवार येणे तुझे होईला पार होईला पार तेने तुझे होईला पार दत्त दया सागर आठवावा दत्त दया सागर आठवावा दत्त दया सागर आठवावा निर्गम धनि सानि दप मगरे दत्त दया सागर दत्त दया सागर सागर आठवावा दत्त
लागोनिया पाया जना विनवीत, लागोनिया पाया जना विनवीत, मुखी बोला दत्त विठ्ठला 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 लागोनिया पाया जना विनवीत, लागोनिया पाया जना विनवीत, मुखी बोला दत्त वारंवार, तेने तुम्हा सुख होईल अपार, तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दया सागर आठवावा, स्त्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा, स्त्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा, तेने तू अघोरा पावशील, तेने तुम्हा सुख होईल अपार, तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दया सागर आठवावा, एका जनार्दनी चित्ती दत्त पाया,
एका जनार्दनी चित्ती दत्त पाया दत्त रूप काया होय त्यांची तेने तुम्हा सुख होईल अपार तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ओम गोरक्ष जालंधर चरपटा सडभंग कानी फमचिंदराध्या चौरंगिरी मानक भरत्री संज्ञा भूम्यां बभूरी नवनाथ सिद्धा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ संत शिरोमणी 15व्या शतकातले महान संत ज्ञानोबऱ्यांचे प्रति अवतार शांती ब्रह्म ज्यांना गणलं जातं अशा संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा चार चरणाचा भगवान श्री दत्तात्रयाची करुणा कृपा भगवान दत्तप्रभूंचं नाम किती श्रेष्ठ आहे या सर्व गोष्टीचं वर्णन करणारा हा अभंगाच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. आजच्या कीर्तनाची सेवा प्रसंगाने प्राप्त झाली. कोल्हारवाडी या ठिकाणी हे दत्त संस्थान बापूंच्या मोठ्या साधनेतून उभं राहिलेलं आहे आणि बापूंच्याच आदेशातून दत्तप्रभूंच्या दत्त मालकाच्या आदेशातून ही सेवा योगायोगाने माझ्या वाट्याला आलेली आहे आणि म्हणून या प्राप्त झालेल्या प्रसंगाला अनुसरून जो अभंग निवडलाय तो शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा चार चरणाचा आहे आणि या अभंगामध्ये अत्यंत श्रेष्ठ भगवान दत्तात्रयाची करुणा कृपा या अभंगामध्ये संत श्रेष्ठ एकनाथ महाराज वर्णन करतात. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंगाकडे कीर्तनाचं चिंतन करत असताना अभंगाकडे वळत असताना महत्वाची गोष्ट आहे की अभंग घेऊन अभंगावरती बोलावं लागत असतं. प्रसंग जसा असेल त्या प्रसंगानुसार बोलावं लागतं. म्हणून मला वाटलं उद्या दत्त जयंती आहे, भगवान दत्तात्रयाचा जन्मोत्सव संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातोय म्हणून मला असं वाटलं का आता हे अभंग घ्यावं. पण मला आल्यानंतर भक्तांनी सांगितलं की म्हणले पहिल्या दिवशी हा अभंग झालाय. कसं असतं की तेच मीठ तिखट तीच भाजी तीच पोळी सगळं तेच असतं पण बनवणारी सुगरण नसली की चव वेगळी येत असते. विठाला अनादी काळापासून चालत आलेला संप्रदाय आहे. अनादी काळापासून भगवंताचं नाम चारही युगामध्ये तेच आहे, बदललं नाही. बदललं तरी थोडंफार अवताराच्या नियमानुसार बदललं असेल पण नाम श्रेष्ठ आहे आणि नाम गायल्याने नित्य नित्य नवीन नूतनता चित्ताला प्राप्त होत असते आणि चित्तामध्ये एक आनंद निर्माण होत असतो, सुखाची प्राप्ती होते नामस्मरणामुळे. नामात ताकद आहे इतकी. गेल्या वर्षी गायलेलं गाणं एखादं नवीन फेमस झालेलं यावर्षी नाही ऐका वाटत, कंटाळा येतो. पण 12व्या शतकापासून हरिपाठ गातोय, 12व्या शतकापासून ज्ञानेश्वरी वाचतोय, तुकोबाऱ्यांचा गाथा कितीतरी वर्षापासून ऐकतोय, कीर्तन कितीतरी ऐकतोय पण त्याचा कंटाळा येत नाही कारण जयाचे चित्त गवसणी व्यापकामज असं सांगितलंय. एखाद्या वस्तूला गवसणी घातली की ती वस्तू खराब नाही होत. जसं की आत्ता विणा माझ्याकडे दिला होता, किती सुंदर आहे, त्याचे तार छेडली, सुंदर नाद ब्रह्म त्याच्यातून निर्माण होत होता. आता काम झालं त्याचं की त्याला एक वरून खोळ घातली जाते, त्याला आमच्याकडे खोळ म्हणतात लातूरला, तुमच्याकडे काय म्हणतात? खोळच म्हणतात. उशी असते घरात आपण डोक्याच्या खाली घेऊन झोपतो, त्याला वरून कवर असतं लावलेलं, त्याला खोळ म्हणतात. का घातली जाते ती खोळ सांगा बरं महिला मंडळ? खराब होऊ नये, डोक्याचं तेल त्याला लागू नये, उशी घाण होऊ नये, घाण झाली तर धुता येणार नाही म्हणून आपण वरून कवर घालतो आणि वरून कवर घातल्यामुळे ती नवीन राहते.
तसा परमात्मा नित्य नवीन नूतन नवा भासतो. कारण संताचं चित्त त्याचं नामसंकीर्तन केल्यामुळं तो जगाच्या समोर नित्य नवीन नूतन रूप घेऊन अवताराला येत असतो. रोज गायलेलं नाम, रोज ऐकलेली अभंग, रोज ऐकलेलं कीर्तन ऐकलं तरी कंटाळा येत नाही. कारण विटे ऐसे सुख नवे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावी हे. जिवे गोळतीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. इतकं नूतनता, इतकं नाविन्य त्या नामात, त्या भजनात, त्या कीर्तनात असल्या कारणाने न बोलवता, न निमंत्रण देताना एवढा समाज ते कीर्तन ऐकायला येत असतो. विठाला 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 विठाला. हा जो आनंद आहे कीर्तनातला, हा आनंद आमच्यापर्यंत प्राप्त झाला. कृपा जर कोणाची असेल तर ती संप्रदायाची आहे. वारकरी संप्रदाय जर नसतं तर हे कीर्तनच ऐकायला मिळालं नसतं. आणि म्हणून वारकरी संप्रदायाची कृपा, संप्रदायामध्ये सगळ्या गोष्टी नियम लावून दिलेले, त्या नियमाप्रमाणे संप्रदायात येणारे सगळे अनुयायी, संप्रदायाचे शिष्य त्याप्रमाणे जीवन जगत असतात. संप्रदायाचा नियम आहे. संप्रदायामध्ये पायाला फार मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे. पायाला खूप मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे. चरणाची सेवा सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेली आहे संप्रदायामध्ये. ज्ञानोबांनी 15व्या अध्यायामध्ये 15व्या श्लोकावर चिंतन करताना ते काय म्हणतात ज्ञानोबराय? एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी, पै संता सवे वसता, ज्ञान योग पैसता, गुरु चरण उपाशिता वैराग्यशी. किती सुंदर सांगितले. एरवी सर्वांच्या हृदय देशामध्ये मी आहे, मी अमुक आहे, मी आत्मस्वरूपाने नटलेला, अशी बुद्धी ज्या वेळेला स्फुरण पावते तेच मी आहे. पण ही बुद्धी स्फुरण कधी पावते? पै संता सवे वसता, संताच्या संगतीत वसायला लागलो, ज्ञानाचा योगाचा अभ्यास करायला लागलो आणि गुरुच्या चरणाची उपासना करायला लागलो की ही बुद्धी स्फुरण पावत असते. कोणती? ते वस्तुगा मी. विठाला 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 विठाला. मला सांगायचं संप्रदायामध्ये पायाला फार मोठं महत्व आहे. संप्रदायामध्ये महत्व प्राप्त झालेले. तुम्ही ज्ञानोबा तुकोबाराच्या पालखीमध्ये दिंडी ज्या वेळेला निघाली, वारी निघाली, वारीमध्ये तुम्ही रथामध्ये दर्शनाला गेला तर तिथं काय अशी हिरे रत्न मोती जडीत सुंदर अशी ज्ञानोबाराची तुकोबाराची मूर्ती बसवता येणार नाही का? वारकरी संप्रदायाला बसवता येईल की? ती काय फार मोठी गोष्ट आहे का? कोट्यावधी जरी त्याच्यासाठी खर्च लागला तर ती करतील वारकरी, बसवू शकतील. पण तिथे पादुका आहेत, चरण पादुका. चरणाला पायाला फार मोठं श्रेष्ठत्व प्राप्त झालेलं आहे, महत्व प्राप्त झालेलं आहे संताच्या चरणाला. आणि म्हणून त्या पायाचं महत्व जाणून घ्या. त्या चरणावरती मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. त्या चरणावरती नतमस्तक होण्याला किंमत आहे. संताच्या चरणावर झुकावं. का झुकावं, कशामुळे झुकावं? सम्राट अशोकाच्या जीवनातलं एक दृष्टांत फार सुंदर आहे, जे की तुम्हाला हळूच अभंगाकडे घेऊन जाणार आहे. सम्राट अशोक आणि त्याचंच प्रतीक म्हणून भारताच्या ध्वजामध्ये नीलचक्र, जे आपण अशोक चक्र जे निळ्या रंगाचं स्थापित केलेलं आहे, त्या राजाचं प्रतीक म्हणूनच स्थापित केलेलं आहे. त्या काळामध्ये बौद्ध धर्म फार प्रसिद्धी पावलेला होता. 2 बौद्ध भिक्षुक गावातून भिक्षा मागण्यासाठी जात होते. सम्राट अशोक रथात बसलेला, पुढं प्रधान निघालेत दोघही. आणि निघालेले असताना समोरून येणारे 2 भिक्षा मागणारे बौद्ध भिक्षुक पाहिले. रथ उभं केलं सोन्याचं, त्या रथातून खाली उतरले आणि त्या साधूच्या चरणावर डोकं ठेवून नतमस्तक झाले, पाया पडले, नमस्कार केले. नमस्कार केल्यानंतर त्या साधूच्या चरणावर नमस्कार केलेलं प्रधानानं पाहिलं. प्रधान रागाने आग बबूला झाला. प्रधानाला ते सहन झालं नाही. दर्शन घेऊन मागं फिरतात. राजा तर चेहऱ्याकडे पाहिलं प्रधानाच्या, तर चेहरा लाल झाला होता. काय ना, चेहरा पाहिलं की भाव कळत असतात. चेहरा पाहिलं की भाव कळत असतात. कीर्तन कळते का नाही तुमच्या चेहऱ्याला बघितल्याबरोबर कळतं. लोक जांभळ्या देत असतील, लोक नागडोळे मोडत असतील तर लवकर कीर्तन आवरत जाऊ कीर्तनकारानं. सिग्नल देत असतात ना खाली बसलेले लोक, तुमचं काय कीर्तन आम्हाला कळतच नाही, उरका लवकर आता तुमचं, जाऊ दे आम्हाला घरी, एवढी थंडी वाजती, आपलं चालू असतं खालून सिग्नल. चेहरा बघितल्याबरोबर कळतं तुम्हाला आमचं कीर्तन कळते का नाही. तुम्ही हसताय म्हणजे माझं बोललेलं कळतंय. विठाला विठाला राग आला ना प्रधानाला. प्रधानाने पाहिलं, राग आलेल्या प्रधानाकडे पाहिलं राजानं. राजा म्हणला ह्याला धडा शिकवायला लागेल. संताच्या चरणावर मी झुकलेल्याला आवडलं नाही, याला धडा शिकवावा लागेल. दुसऱ्या दिवशी 8 वाजता दरबार भरवला. प्रधानाला हाक मारली, बोलावू धाडलं. प्रधानाला आणि एका तबकाकडे हात केलं.
आणि एक दासी तबक घेऊन थांबली, त्याच्यावर झाकलेलं होतं. हात केलं तबकाकडे. सम्राट अशोकाने सांगितलं, याच्यात जी वस्तू आहे ती विक आणि त्याचे पैसे आणून खजिन्यात जमा कर. त्या तबकावर झाकलेलं झाकण काढलं तर आतमध्ये सिंहाचं डोकं ठेवलेलं होतं, शिकार करून आणलेली. ती विकायला नेली बाजारात आणि सिंहाचं डोकं घेऊन प्रधान म्हणतोय, सिंहाचं डोकं घ्या, सिंहाचं डोकं. एक माणूस आला, 100 रुपयामध्ये सिंहाचं डोकं खरेदी केलं आणि 100 रुपये प्रधानाकडे दिले. प्रधान 100 रुपये घेऊन आला. राजाचं सांगितलं, राजाजी 100 रुपयाला सिंहाचं डोकं विकलं, खजिन्यात जमा कर. दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलवलं, पुन्हा तबकाकडे हात केलं. आतमध्ये हरणाचं डोकं ठेवलेलं होतं, हेही विक नेऊन. आतमध्ये घेऊन जा म्हणाल्यानंतर ते तबक घेतले आणि घेऊन गेले विकायला. बाजारात गेले, हरणाचं डोकं कितीला? 50 रुपयाला. एकानं 50 रुपयाला हरणाचं डोकं घेतलं. काही काही शहाणे फार बहादर असतात. लोकांनी केलेली शिकार आपण घरी नेऊन ठेवायची आणि दाखवायला सांगायचे, बघा मी केली शिकार म्हणून. असे असतात ना काही काही. स्वतःच्यानं तर शिकार करणं होत नाही, पण दुसऱ्याने केलेल्या शिकार दाखवायची आणि म्हणायचं मी मारले, असा मोठेपणा करून घेणारे असतात. अशाने एकाने घेतली ती आणि नेऊन घरात ठेवून दिली. 50 रुपये आणले, खजिन्यात जमा केले. तिसऱ्या दिवशी पुन्हा बोलवलं, पुन्हा हात केलं, तबक ठेवलेला होता आणि त्याच्यावरचं झाकण काढलं तर आत माणसाचं डोकं कापून ठेवलेलं होतं. माणसाचंच डोकं कापून ठेवलेलं होतं. म्हणले, हे घे, बाजारात जा, विक, याचे पैसे आणून खजिन्यात जमा कर. प्रधान 2 पावलं मागं सरकला, पण राज आदेश. काय करावं म्हणून विचार केला. तबक घेतला, बाजारात गेला आणि असं त्या डोक्याला पकडला हातात. चौकात थांबला भर आणि म्हणते, माणसाचं डोकं घ्या, माणसाचं डोकं. कुणीच घेईना. संध्याकाळचे 5 वाजले, बाजार सगळा उठून जायला लागला, कोणी जवळ येईना. संध्याकाळी 5 वाजता स्कीम बदलली. तो म्हणतोय, एका बरोबर दुसरं फ्री देतो, घ्या. तरी कुणी घेईना. हताश निराश झालेला प्रधान 8 वाजता दरबारामध्ये परत आला रात्रीच्या. राजा विलक्षण दृष्टीने त्याच्याकडे पाहत होता. राजा वाट पाहत होता, प्रधान कधी येईल, प्रधान कधी येईल. आला प्रधान. प्रधान आलास का? राजाला प्रधानाने सांगितलं, जी राजा साहेब आलो. किती पैसे आले रे माणसाच्या डोक्याचे? कवडी मोलाला कुणी घेतलं नाही राजाजी या डोक्याला. याला कोणीही कवडी मोलाला घेतलं नाही. राजा हसला आणि म्हणला, सिंहाचं डोकं 100 रुपयाला विकलं रे, हरणाचं डोकं 50 रुपयाला विकलं, माणसाचं डोकं कवडी मोलाला सुद्धा विकलं नाही. या डोक्याला कवडीची सुद्धा किंमत नाही. तुला सांगू प्रधान, या डोक्याला किंमत त्या दिवशी येते जेव्हा हे संताच्या चरणावर झुकत असतं. या डोक्याला किंमत त्या दिवशी येत असते जेव्हा हे डोकं संताच्या चरणावर झुकत असतं. जोपर्यंत हे डोकं संताच्या चरणावर झुकत नाही ना, तोपर्यंत याला किंमत नाही. आणि म्हणून पशु का कुछ होत कन्हैया, नरका न कछ होय. पशु का कुछ होत कन्हैया, नरका न कछ होय. नरने अच्छे कर्म किए तो नरका नारायण बन जाए. नरने अच्छे कर्म किए तो नरका नारायण बन जाए. चांगले कर्म केले की त्या डोक्याला किंमत प्राप्त होते. मग ते चांगले कर्म करण्याची बुद्धी कुठून येत असेल तर ती बुद्धी येते संताच्या चरणावर झुकल्यानंतर. आणि म्हणून एकनाथ महाराज दत्तप्रभूंच्या चरणावरती झुका. त्या चरणाची सेवा केल्याने तुमच्या जीवनामध्ये परमानंदाची प्राप्ती होणार आहे. महाराज सांगतात अभंगाच्या 4थ्या चरणात, एका जनार्दनी चिंती दत्त पाय, 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 दत्त पाय, एका जनार्दनी चिंती दत्त पाय, एका जनार्दनी चिंती दत्त पाय. दत्त रूप काया होय त्याची, दत्त रूप खाली, खाली. काया होय त्याची, देणे तुम्हा सुख होईल अपार, देणे तुम्हा सुख होईल अपार. दारू
असतो बैलाच्या गाडीचा बैलगाडीचा ते कासरा व्यवस्थित धरून ठेवलं तर बरं असते बरं का. आणि काय असतं की कासरा यांनी धरून ठेवलं म्हणून यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत जोरात. विठाला 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 बऱ्याचदा काय होतं की ठरलेलं असतं गायक लोकांचं पहिलं चरण पहिलं चरण पहिलं चरण पहिलं चरण. महाराज म्हणतात चौथ्या म्हणतात तिसऱ्या म्हणतात दुसऱ्या म्हणतात पहिल्या म्हणतात काय म्हणतात पण पहिलं घोकून ठेवलेलं असतंय. हा पहिलं घोकून ठेवलेलं असतं. तिथं चकली बसते लय मोठी त्याला आमच्याकडे चकली म्हणतात इकडे काय म्हणतात माहित नाही चकवा. इकडे चकवा म्हणतात का त्याला आमच्याकडे चकली म्हणतात. चकवा तिथंच असतो. शेवटची पाळी एका मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडे वर्म चुकलं की फेरा. सावधान पाहिजे माणूस असा 24 तास. माया इकडून येईल तिकडून येईल तिकडून येईल रूप बदलून येईल कसं येईल कुठून येईल कधी घालायला सांगता येत नाही. माणूस सावधान पाहिजे. तसा गायक सावधान पाहिजे कीर्तनात. पट्टीचा जर कीर्तन करायला ना कधी आतली टांग मारून पालतं पडेल सांगता येत नाही. विठाला विठाला आमच्या गुरुनी आम्हाला डाव शिकवलेले आहेत आणि त्याच्यामुळे डाव शिकवल्यामुळं जो पैलवान असायचे पूर्वीच्या काळातले लोक पैलवान आता राहिले नाहीत. आता जिम झालं नुसतं दाखवायला 6 पॅक खाडकून थोबड्यात लावली की 3 बऱ्या गरगर फिरून पडते ते जिम करणारं पोरग. कशाची ताकद आली शेर दूध प्यायचे दंडबैठका काढायचे आणि शक्ती जमा करून ठेवली जायची. आता सुपाऱ्या खाऊन एका भक्तांना लग्नात बोलवलं होतं म्हणून गेले होते. आता लग्नात गेले लग्नात जाऊन आशीर्वाद देऊन आले. घाई होती कीर्तन होतं म्हणून लवकर आले. त्यांचं काही मनच भरलं नाही. ते म्हणले नाही 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 परत एकदा घरी आशीर्वाद द्यायला यायला लागते समाधान बोलायला. मी गेले घरी पुन्हा बोलवलेत म्हणून आता जात नाही पण गेले. आता गेल्यानंतर ते कोणी नव्हते घरातले सगळे गेले होते. ती तांदळाचं 30 किलोचं 25 किलोचं आताचे कट्टा म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे कट्टाच. कट्टे लई नमुन्याचे असतात. जरा तुमचा जिल्हा कट्ट्याला फेमसच आहे गडे. विठाला विठाला नाही तशी चर्चा गाडीत होती म्हणून मी आपलं बोलला. मला काय माहित नाही. मी असं ऐकलं का जरा बीड जिल्हा तुमचा कट्ट्याला फेमस आहे म्हणून अशी चर्चा गाडीत झाली म्हणून आपलं बोललं. तांदळाचा कट्टा आहे की नाही सगळ्या जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात पार म्हणलं तरी चालते आहे की नाही. सगळ्या जिल्ह्यात आहे पण जरा पेपरला बातम्या जरा बीडच्या लईच येतात हो त्याच्यानं. विठाला ती तांदळाचा कट्टा 30 किलोचा येऊन पडला. त्या ऑटोवाल्यानं आणला आणि टाकला. मी आपली बसली होती अशी आणि ती पोरग त्या नवीन सून आलेली घरात ती नवऱ्याला म्हणली अहो हे कट्टा आतमध्ये नेऊन ठेवा हो तांदळाचा. आता 30 किलोचा कट्टा नवीन लग्न झालेलं 24-25 वर्षाचं पोरग कसं उचलाय पाहिजे. मुरमुऱ्याचं पोत उचल्यासारखं असं आदरच. ती असं धरलं वडीत घेऊन चाललं महाराज. मी नुसतंच बघत होते अशी आता कसं करते पाहू म्हणलं. गेलं सोपा म्हणजे वसरीतून चौखटीपर्यंत गेला. आत खोलीत न्यायचं होतं. आता त्या चौखटीला तो कट्टा तटला. यानं कुतू 3दा ओढायला तरी त्याला त्या कट्टा निघणं. असली जर जिम केली आणि असल्याच्या हातात जर तलवार दिली की आता धर्माचं युद्ध पेटले चल बरं तलवार घे. ती म्हणाल थांबा आधी 2 पॅक लावतो आणि मग येतो. विठाला अहो बळ शक्ती सामर्थ्य आपल्यामध्ये जर समजा साठवायचं असेल ना त्याला तपस्या लागते. मी सांगत होते पूर्वीच्या काळात पैलवान लोक असायचे आणि त्या पैलवानांना 2 नावं महत्वाचे. एक आतली टांग एक बाहेरची टांग शिकवली जायची. बाहेरची टांग म्हणजे गेल्या सलामी द्यायची ये म्हणायचं त्याचा अंदाज पाहायचा त्याच्या शक्तीचा धरायचं की बरोबर त्याला आपटायचं खाली देखत समोर ह्याला म्हणतात बाहेरची टांग. पण आतली एक टांग असते त्या समोरच्याला असं दाखवायचं का बाबा माझी ताकद खूप कमी आहे तुझ्यापेक्षा माझं काही खरं नाही. आता मी हरलो आता मी पडतोय असं म्हणत खाली पडायचं. पाठ टेकवायची नाही. हळूच त्याच्या पायात पाय घालायचं त्याला पटना येते आणि पटकन त्याला खाली घालून आपण वर बसायचं. याला म्हणतात आतली टांग. तसं गायकाला दाखवायचं का मी पहिल्या चरणाकडे चाललंय असं म्हणत खालच्या चरणाला आलं पाहिजे. त्याला कीर्तनकार म्हणतात. विठाला
अगोदर पहिल्या दिवशी झालेला आहे. मी म्हणलं असं बरं. ते काय आहे ना, आम्ही नाथ संप्रदायाचे संन्यासी आहेत. आम्ही कोण आहेत? नाथ संप्रदायाचे संन्यासी. आणि नाथांच्या घरची एक खून आहे महाराज. काय खून आहे? बीड जिल्ह्यातल्या लोकांना नाथ जवळ आहेत. सगळ्या नाथांचं वारं तुमच्या जिल्ह्याला लागलेले. पावनभूमी आहे बीड जिल्ह्याची. आणि त्या नाथांच्या घरची उलटी खून आहे. काय? पाण्याला तहान लागेल एवढं सामर्थ्य नाथांकडे आहे. आणि ती उलटी खून असल्यामुळे मी ठरवलं का अभंगच उलटा सोडवायचा. विठाला एका जनार्दनी चित्ती दत्त पाया, दत्त रूप काया होय त्यांची. सगळ्यात पहिला उपदेश नाथबाबा करायला लागले. एका जनार्दनी चित्ती दत्त पाया. भगवान दत्त प्रभूंच्या चरणाची साधना जर केली, चित्तात ते पाऊल आणून जर नामसंकीर्तन केलं, तर दत्तरूप काया होय त्यांची ही त्याची फलश्रुती सांगितली त्या नामसाधनेची. दत्तरूप काया होय त्यांची. आता काया जर दत्तरूप झालं तर त्या कायेला आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक त्रास आहेत का? नाही आहेत. हे तीनही ताप नाहीशे करण्याकरता आपली काया दत्तरूप झाली पाहिजे. आणि त्याकरता दत्त प्रभूंच्या चरणाचं चिंतन झालं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मला एवढ्या सगळ्या लोकांपैकी सांगा, ज्यांना ज्यांना अनुग्रह झालेला आहे, ज्यांना ज्यांना कानामध्ये मंत्र मिळालेला आहे, ज्यांनी ज्यांनी गुरु केलेला आहे, अशा लोकांनी हात वर करा. पूर्ण हात वर. पूर्णवर. घ्या हात खाली. बरेच गाडगे कच्चे दिसत आहेत अजून. तुमचं कधी आहे भाजायचा कार्यक्रम? भाजले का तुमचं? आमच्याकडे लातूर जिल्ह्यामध्ये लग्न केले की भाजले म्हणतात. तुमच्याकडे म्हणतात? काय सांगाव माऊली, यांच्या घरात आणून आम्हाला भाजले, अशा बायका सांगत असतात घराने. एक लग्न केल्यावर भाजले म्हणतात, अनेकदा गुरु केल्यावर भाजले म्हणतात. कच्चं गाडगं भाजायला लागतं, कच्चं मडकं भाजायला लागतं. गोरवाकांनी मडक्याची परीक्षा घेतली होती. आणि जेव्हा नामदोरायचं गाडगं कच्चं निघालं, तेव्हा 8 वर्षाची मुक्ताई म्हणते, अबे कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा म्हणते. कच्चं आहे ना मडकं. तर बरेच कच्चे मडके बसलेले आहेत. कच्चे मडक्यात किती पाणी भरलं, साठल का? काय होईल? माझ्यासारखी किती जरी चिरकले ओरडले तर त्या मडक्यात साचणार नाही. साचण्यासाठी गाडगं पक्क पाहिजे. गाडगं भाजण्यासाठी गुरुची कृपा पाहिजे. गुरु कृपा झाली, कीर्तन ऐकायला बसलात, ऐकलेलं सगळं कीर्तन लक्षात राहतं, चित्तात ते साठतं आणि ते जीवनात आचरणात उतरतं. त्याच्यासाठी गुरु कृपा पाहिजे. आता एवढ्या लोकांनी गुरु केले, ज्या ज्या लोकांनी हात वर केलं तर त्या सगळ्यांनी मला सांगा, जेवढ्या लोकांनी गुरु केले त्या सगळ्यांपैकी, सगळ्या जणांपैकी मला सांगा की कोण कोण तुम्ही तुमच्या गुरुने दिलेल्या मंत्राचा ध्यान करत, जप करत दररोज 1 तास बसतात. त्यांनी हात वर करायचंय. आता निम्म्याच्याच हातावर होतात, मला माहित आहे. गुरु करून घेणारे खूप जण आहेत, पण त्या मंत्राचा जप करायला तयार नाही. ठीक आहे, हात खाली घ्या. एवढे लोक निम्मे झाले की नाही? निम्मेपेक्षा पण कमी लोकांच्या हातवर झाले. गुरु केलेत 100 लोक, ध्यानाला बसतात, जप करतात ते 50च लोक. त्या 50 लोकांपैकी आता तिसरा प्रश्न आहे. ध्यानाला बसल्याबरोबर ध्यान लागतं, मनामध्ये कुठलीच गोष्ट येत नाही, संसारातली कोणतीच गोष्ट आठवत नाही, ध्यानाला बसल्याबरोबर ध्यान लागतं, असे किती जण आहेत? हात वर करा. चाळण लावली बरं का. चाळण मोठं मोठं एकीकडं, मीडियम एकीकडं, कनोरा झालेला एकीकडं, सगळं असं निवडून बाहेर निघणार आहे आज. ते राहते, चाळणच राहते ती, तशी दिलेलंच राहते ते. आता मला सांगा, आपण जर ध्यानाला बसले, एका जनार्दनी चित्ती दत्त पाया, दत्त रूप काया होय त्यांची. आता जर ध्यानाला बसलो, दत्तात्रयाचं नामसंकीर्तन करायला लागलो आपण, तर खरंच का भगवंताच्या चरणावर मन लागेल? मन अस्थिर आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिव सुदुष्कराम. अर्जुनालाच प्रश्न पडला, तुम्ही आम्ही काय बिशातीचे? अर्जुनालाच प्रश्न पडला, बसत नाही मन एका ठिकाणी, लागत नाही ध्यानामध्ये. बहुत चंचल चपल, बहुत चंचल चपल, चपल चपल, बहुत चंचल चपल, बहुत चंचल चपल. हो हो बहुत चंचल चपल, बहुत चंचल चपल, बहुत चंचल चपल, बहुत
चलो चपल चलो चपल 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 छान छान सुंदर टाळी वाजवा जोरात एकदा. असे साथ देणारे असले की कीर्तनाला रंग देवता येत असते आपोआपच. नाहीतरी प्रमाणच आहे तसं. लावणी मृदंग श्रुती टाळागोच सेव ब्रह्मरस आवडीने. हेच ब्रह्मरस आहे. आता मला सांगा ब्रह्मरस ब्रह्मरस म्हणजे काय? हे तुम्ही आता 1 तासभर झालं कीर्तनात येऊन बसले. इमानदारीने सांगायचं कोणाकोणाला घरची आठवण आली? आली का? नाही ना. तर असंच तासभर जर समजा तुम्हाला नेऊन उगच बसवलं तर आठवण येईल की नाही? पण या नामसंकीर्तनामध्ये, या वाद्यांच्या वाजण्यामध्ये, या गाण्यामध्ये कधी आपलं वेळ निघून जातं कळत नाही. आणि म्हणून संताची संगती वारंवार मागितली. संताची संगती मागितली कारण त्यांच्या संगतीमध्ये तुझबा नानी कंटाळा असं एक आपोआपच सामर्थ्य प्राप्त होतं. म्हणून त्यांची संगती मागितलेली आहे. नाही तर मग एरवी कंटाळा येतो, मन लागत नाही, मन इकडं तिकडं पळतं. असंही चंचल चपल असलेलं मन कसं स्थिर करू बरं? देवानी उपाय सांगितला. या मनाचे एकनिके जै देखिली ठाई सोके तो अनुभव सुखची कौतुके दावीत जाई जे बळी इंद्रिय येती मना मन एकवटे पवना पवन सहजची गगना मिळोची लागे. येणारा श्वास जाणारा श्वास, त्या श्वासावर मनाला आरूढ केलं की काय होतं? बंगला खूब बनाया बे अंदर नारायण सोया बे इस बंगले के 10 दरवाजे बीच पवन का खंबा बे आवत जावत कोई न देखे यही बडा अचंबा बे. बंगला खूब बनाया बे. ह्या बंगल्यामध्ये एक खांब आहे श्वासाचं. त्या खांबावर त्या मनाला आरूढ केलं की येणाऱ्या श्वासात जाणाऱ्या श्वासात घेता सो सोडिता हम सदा चाले सोहम सोहम. ते जे गुरुने दिलेलं नाम आहे त्या नामावर लक्ष ठेवून ध्यानाला बसलं की मग दत्त रूप काया होय त्यांची ही अवस्था प्राप्त होते. त्याच्यासाठी जरा शांत मांडी घालून बसलं पाहिजे. बसत नाहीत माणसं. कीर्तनात बसलो तरी हे पाय वर कर, ते पाय वर कर, कंबर दुखलाय, पाय दुखलाय, इकडं हा गुडगा दुखलाय, आय आय 56 आसनं. म्हणूनच आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये माणूस मेला तर त्याची मांडी घालतात. तुमच्या इथं घालतात नाही? असं लांबच ठेवतात का मुर्दा मेलेला? मांडी घालतात. आमच्याकडं माणूस मेला, जीव गेलाय म्हणून कळल्या त्याच्या हातपाय मोडा म्हणतात. मोडा म्हणजे याचा अर्थ मांडी घाला. 2 हात असे छातीवर मेलेल्या मुर्द्याची आणि पायाची मांडी अशी. का बरं घालत असतील तसं? विचारले का कधी असं का करतात? जिवंतपणी बोंबलं तिकडं फिरले, कुठंच बसाय नाही ह्याचे. मेल्यावर तर मांडी घाला म्हणून मेल्यावर मांडी आहे आपली. वट्टा धरून तंबाखू चुळीतली माणसं बसते तिकडं असं बाजूबाजूला. कीर्तनात आलं तरी मांडी घालणं होईना. साधना करण्यासाठी, तप करण्यासाठी बसावं लागतं. 8-8 तास तुकोबऱ्या रामकृष्णारीचं भजन करत होते. तप आहे. या शरीराला कष्ट दिले पाहिजे. भक्ती तो कठीण छुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा शूर. सोपी आहे भक्ती. उग बसून कीर्तन ग माय असं झालं ग. ते फलाण्या बाईनं कसली साडी घातली होती ग, तिच्या कानातलं कसलं होतं ग, असं म्हणून कीर्तन ऐकल्यानं ते तप नाही होत माऊल्यांनो. सर्वस्वाचा त्याग करावं लागतं. भगवंताच्या नामाशी एकाकार व्हावं लागतं. भगवंताच्या नामात देहभान विसरून जावं लागतं. ती साधना, ते तप आपली काया दत्तरूप करणारी ठरत असते. एवढी ताकद आहे. तुका म्हणे आळी झाली भिंगोरी सगळी. चिंतने चिंतने तद्रुपता. किती प्रमाण देऊ अजून? कितीतरी प्रमाण आहेत असे. पण सत्यामध्ये उतरायचं कधी हा विषय. प्रमाण खूप गायले, पण ज्या दिवशी मनाला वैराग्याचे डोहाळे लागले ना त्या दिवशी मग जग नको वाटतं. मग एकांताचा वास. तुका म्हणे आम्हा ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. मग एकांतात येतो माणूस. मग जगाची त्याला परवा राहत नाही. दत्तरूप काया होय त्यांची अशी स्थिती होते. मग लोकांनी प्रश्न केला, म्हणले नाथ बाबा दत्तरूप काया होय त्यांची ही फलश्रुती सांगताय आणि एका जनार्दनी चित्ती दत्त पाया. दत्तांच्या चरणाला, दत्त प्रभूच्या चरणाचं चिंतन केलं. दत्तरूप काया होय त्यांची म्हणताय. काया दत्तरूप होणं म्हणजे काय आहे? ह्याच्यामध्ये काय होणार आहे? संत श्रेष्ठ एकनाथ महाराज सांगतात, एकदा का दत्तरूप काया झाली की मग मात्र कसल्याही दुःखाचा लवलेश आपल्याला नाही. दुःख कोणते आहेत?
जीवनामध्ये पावला पावलाला दुःख आहेत म्हणले नाथ बाबा. किती दुःख आहेत सांगता येत नाही. अनंत दुःख, कितीतरी तर दुःखाचे प्रमाण. संसार दुःख मूळ चहूकडे विंगळ, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐक जाईल कवनाचे श्रवणी, का सुखनिद्रा अंतरून इंगळाच्या. कितीतरी प्रमाण देता येतील. म्हणून म्हणले तुम्हाला सुखाची प्राप्ती हवी असेल तर दत्तरूप काया झाली पाहिजे. पण त्या सुखाच्या प्राप्तीकरिता दत्तरूप काया करायची तयारी आहे का समाजाची? नाहीये. भगवंताला आपलं करायचं सोडून सगळं जग 3 गोष्टीच्या माग लागलेलं आहे. एक प्रिया, एक पुत्र, एक धन, या 3 गोष्टी कमवण्याच्या माग लागलेलं आहे. नाथ बाबा म्हणतात, अरे ज्या संसारामध्ये तू गुंतून पडलास ना, तो संसार तुला सुखाची प्राप्ती करून देणार नाही, दुःखाची अघोर नावाच्या नरकाची प्राप्ती करून देणार आहे. अभंगाचं 3 प्रिया पुत्र धन गुंतसी अपार, प्रिया पुत्र धन गुंतसी पामरा. प्रिया पुत्र संसारा दुःखाची अपार, प्रिया पुत्र धन दुःखाची अपार. प्रिया पुत्र धन गुंतसी पामरा, प्रिया पुत्र धन गुंतसी पामरा. प्रिया पुत्र धन दुःखाची अपार, प्रिया पुत्र संसार दुःखाची अपार. हो 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 तेने तू गोरा पावसिल, तेने तू गोरा पावसिल, पावसिल. तेने तू मासुक होईल अपार, तेने तू मासुक होईल अपार, तेने तू मासुक होईल अपार. त्याने त्या गोरा पावतील, त्याने त्या गोरा पावतील. पावसिल, तेने तू मासुक होईल अपार, तेने तू मासुक होईल अपार, होईल अपार, होईल अपार. काय होतं ते आत्ता वाजवलेलं? काय होतं ते आत्ता वाजवलेलं? नाही त्याला काय म्हणतात? लग्गी म्हणतात काय की? हा लग्गी म्हणतात का काय म्हणतात असं म्हणत होते. लग्गी होती का ते आत्ता लावलेली? नाही मला माहित नाही, असं मी ऐकलंय. माझे गुरु फार सुंदर पखावाज वाजवतात. ते म्हणतात की 80 मात्राचा चक्रधार वाजवायला लागते काय की किती मात्राचा. मला काही त्यातलं माहिती नाही, पण मी आपलं विचारलं. लईच भदक भदक करू लागलं म्हणून आपलं विचारलं. ते जसं गायलं तसं त्याच्या मागं मागं जायला लागलं आहे की नाही आपल्याला. त्यांचं जसं चालू उचलली तसं आपल्याला मागं मागं जायला लागते. पर्याय आहे का आपल्याला काय? बरं ही प्रॅक्टिस करायला किती दिवस लागले? सगळ्या पखावाजाची प्रॅक्टिस करायला. हे इथं बसलेले जेवढे लोक आहेत त्यांच्यापैकी कोणाला तरी घाम येतोय का? घाम तुम्हाला येतोय, तुमच्या साधनेचं ते फळ आहे. तुम्हाला घाम येतोय का? कोणाला घाम येतोय तुम्हाला? असल्या थंडीत त्यांना एवढं जोरात वाजवते महाराज. ते वाजवतात त्यांना श्वास रोखून धरून ती लग्गी लावायला लागले म्हणून ते तेवढं सुंदर वाजते. ही साधना आहे, ही तपस्या आहे, तपस्येची ताकद आहे. एवढ्या थंडीत घाम निघला पाहिजे तेव्हा ते मृदंग शंकर रूपाने प्रसन्न होतं आणि जे बोल हातातनं निघतात तेव्हा समाज डोलायला लागतो त्या ताकदीवर. 15 वर्षाची साधना आहे. मग दत्त रूप काया होई त्यांची, याच्यासाठी आयुष्य वेचावं लागत नसेल का? वेचलं की म्हणले आयुष्य कशात? बायको नव्हती, बायको करून घेण्यात. बायकोच मिळणं झाले म्हणले महाराज, लई अवघड झाले म्हणले लग्नाचं, काय करा? म्हणजे देव मिळाव ही आशा कोणाला नाही. आणि द्यायला गेले देव घरापर्यंत संत. जाऊ दे म्हणले, तपश्चर्या करणं होईना झाले लोकांना. कलियुगाचा लई कमी आयुष्य आहे म्हणले, तुम्हाला देव द्यायला घरापर्यंत निज घेऊन फिरत का? निज तत्व घेऊन हातात संत घरापर्यंत गेले आणि घ्या म्हणले देव देतो तुम्हाला. हे बैमान लोक हो. काय म्हणले हो लोक? देवन लागे, देवन लागे, देवन लागे, देवन लागे.
ना झाले बघा, पोराचं जमच ना झाले बघा महाराज. काय तर बघा सांगा रोज महाराज, पोराचं आणि सुनाचं पटच ना झाले बघा महाराज. नातू नाही, 3 नातीच झाले ते एकसारख्या. अनंत प्रश्न घेऊन दुःख घेऊन येतात साधू. द्यायला बसलं तर सुखाचा, सर्व सुखाचा गाभा परमतत्व द्यायला बसलं तरी घ्यायची तयारी नाही. आणि उगच येड्यावानी संताजवळ जायचं आणि दुःख सांगायचं. दुःख कशाने नाश पावतं त्याचा पत्ता लागलाय का? जिथं दुखतंय तिथं इलाज केलं, त्या डॉक्टरांकडे गेलं तर व्यवस्थित निदान त्या रोगाचं लागेल आणि औषध ते रोग बरा होईल. आपल्याला संतांच्या जवळ तर जायचंय, पण त्यांच्या जवळ जाऊन बोरला पाणी लागल का? नोकरी लागल का? अमुक होईल का? तमुक होईल का? हेच मागत बसतो. याचं फळ शेवटी दुःखच आहे. बीज ज्याचा शीर्णतेची फळ. जे बी लावलंय त्याचाच रोप, त्याचेच फळ लागत असतात. त्या न्यायाप्रमाणे दुःख व्हायचे कर्म केले की दुःखाचंच फळ मिळणार आहे, दुसरं काय मिळणार आहे? परम सुखाची प्राप्ती पाहिजे असेल तर आपल्याला ह्या ऐहिक जगातल्या सुखाचा त्याग करावा लागेल आणि खरं सुख कशात आहे ते पाहावं लागेल. नाथ बाबा म्हणले देवाला आपलं करा, देवाच्या पायाचं चिंतन करा. त्या देवाच्या पायाचं चिंतन सोडून स्त्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा तेणे तू अघोरा पावशील. 3 गोष्टीत माणूस गुंतले, स्त्री, पुत्र आणि संसार. या 3 गोष्टीत माणूस गुंतलेला आहे. प्रत्येक जगातला जीव पहा तुम्ही. त्याला पत्नी पाहिजे, त्याला मुलगा पाहिजे आणि त्याला धन पाहिजे, संपत्ती पाहिजे, संसार पाहिजे. या 3 गोष्टीमध्ये माणूस गुंतून पडलेला आहे. आणि या 3 गोष्टीच्या आसक्तीमध्ये जो मनुष्य गुंतला तो निश्चित नरकाला जातो असं सांगतात. आता नरकाला जातो, मग नरक कुठं आहे? मग लोक म्हणतात मग मेल्यावर कोणतं नरक आहे? मग तिथं कुठलं शरीर आलं? मग तिथं कुठल्या यातना आल्या? पुराण सांगतात पृथ्वीपासून 87,000 योजन अंतरावरती नरक लोकाची स्थापना केलेली आहे. देह एकच दिसतो आपल्याला, हा स्थूल देह आहे. याच्या पुढं सूक्ष्म देह, त्याच्या पुढं कारण देह आहे, त्याच्या पुढं महाकारण देह आहे. आणि मग ते स्थूल देह जे आता झोपतं, घरी गेल्यानंतर स्वप्न पडतं आणि स्वप्नात सूक्ष्म देहाने आपण कुठंतरी बीडला जातो, मुंबईला जातो, सगळीकडे फिरून येतो. आपण तर इथं झोपलेले असतो. मग तिथं कोण गेलं? ज्या देहाने तो प्रवास केला त्याच देहाने यातना भोगाव्या लागतात. विठाला विठाला तेणे तू अघोरा पावशील. एकंदरीत 28 प्रकारचे नरक सांगितलेत प्रत्येक पुराणामध्ये. मग तुम्ही भागवत महापुराण घ्या, शिव महापुराण घ्या, कुठलेही, त्या 28 प्रकारच्या नरकाच्या पुन्हा 5-5 शाखा सांगितल्या. असे 140 नरकाची स्थापना आहे. जसे जसे कर्म असतील त्या त्याप्रमाणे तिथे ती सजा मिळते असं पुराणांमध्ये सांगितलेलं आहे. आणि मग अघोर नावाच्या नरकामध्ये तुम्हाला जायचं नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल? ह्या संसारातलं लक्ष काढून भजनात लक्ष लावायला लागेल. संसार करून संसार माझा माझा म्हणून जावेपेक्षा चांगला संसार दिसावा, गल्लीतल्या बायकांपेक्षा माझा संसार चांगला व्हावा, याच्यासाठी आपण अन्यायाने अधर्माने वागतो. तेव्हा नाथ बाबा सावधान करतात, सावधान, हा जो संसार आहे ना हा तुमचा नाहीये म्हणाले. तुमचा आहे का? कोणाचा आहे संसार? आता समजा तुम्ही असं बसलेत कीर्तनात, तुमच्या शेजारी तुमचा मुलगा बसला आणि मी जर विचारलं कोण आहे हे, तुम्ही काय म्हणणार? बोला बोला, काही सगळे ब्रह्मचारी बसले नाही तिथं, लग्न झालेले, लेकर झालेले, लेकरवाळे बसले सगळेजण. बोला, तुमच्या शेजारी तुमचा मुलगा बसला आणि मी विचारलं कोण आहे हे, माझा मुलगा म्हणून सांगणार, बरोबर. तुमच्या शेजारी तुमची पत्नी बसली, हे कोण आहे म्हणून सांगितल्यानंतर माझी बायको. आणि तुमच्या समजा घराकडं शेताकडं पाहून जर विचारलं हे सगळं कोणाचं आहे, म्हणणार की नाही? हे संसार तुम्ही माझे म्हणता, खरं खरं सांगा बरं, संसार तुमचा आहे का? तुमच्या नावानं जे शेत आहे ना त्याच्या अगोदर त्या 7 बारावर कोणाचं नाव होतं? त्याच्या अगोदर, त्याच्या अगोदर, तुमच्या नंतर, तुमच्या नंतर 7 बारावर नाव कोणाचं? त्याच्यानंतर मग अहो कसं माझं म्हणता? लाजा वाटत नाहीत का तुम्हाला माझं म्हणायला? काय कमाल झाली बाबा लोकांची, आश्चर्यच आहे. बघा तुम्ही, मी एक दृष्टांत सांगत असते, संसार कुणाचा, संसार कुणाचा, हे म्हणतात माझा माझा माझा, कुणाचाच नाही. मी कुणाचा नाही हे सांगायसाठी सिद्ध करत असते संसार कोणाचा नाही ते. तुम्हाला संसार सांगते कसा असतो. एक गाव होतं, त्या गावात लई मोठी यात्रा भरायची. त्या यात्रेमध्ये 2 पती पत्नी एका छोट्या मुलाला घेऊन आले आणि तो मुलगा हरवला. पती पत्नी खूप शोधले पण ते मुलगा काही मिळाला नाही, रडत गेले बिचारे. ते मुलंही त्या गावामध्ये फिरू लागलं रडत.
गाववाल्यांनी सगळ्यांनी यात्रा संपून गेल्यावर म्हणले अरे कोणाचं तरी बाळ विसरून गेले म्हणले इथं आता काय करावं म्हणले याचं काय करावं म्हणले सगळ्या गावातल्या लोकांनी म्हणलेला सांभाळावं कसं सांभाळावं म्हणजे मंदिरावर पुजारी म्हणून ठेवावं नैवेद्य येत राहील खात राहील हळूहळू याचं व्यवस्थित संगोपन होईल तर त्याला गाव माहित नाही त्याचं नाव माहित नाही त्याची जात माहिती नाही त्याचा धर्म माहिती नाही काही माहित नाही सगळ्या गावातल्या लोकांनी मंदिरावर नेऊन ठेवलं ते लहानाचं मोठा झाला पुजारी त्याला एका गरीबाची मुलगी पाहून लग्न लावून दिली एक मंदिराच्या शेजारी रूम बांधून दिली पैसे जमले काही त्या पैशाने विकत घोडी घेतली त्या घोडीवर बसायचे आणि फिरायचे नाव नव्हतं म्हणून सगळ्या गावचे लोक बाहेरून आलेला पाहुणा आहे म्हणून गावचे लोक त्याला मामा म्हणायचे काय म्हणायचे मामा साऱ्या गावानंच त्याचं नाव ठेवलं मामा सगळे लहान मोठे म्हातारे त्याला म्हणायचे मामा 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 आता मामा एका दिवशी घोड्यावर बसला आणि रोज एका गावाला फिरायला जायचा एका नवीनच गाव बघायला गेला आणि त्या गावाच्या बस स्टँडला एक मोठं घर बांधलेलं होतं आणि त्याला रंगरंगोटी केलेली शुभविवाह लिहिलेलं होतं त्या घराकडे असं पाहत थांबला काय वाडा बांधलाय म्हणला वा बांधणाऱ्यानं काय सुख असेल म्हणलं या घरात राहणाऱ्याला असा रुबाबदार मामा मिशी बिशी असा गोरापान उंचापुरा घोड्यावर बसलेला रुबाबदार दिसणारा मामा आणि त्या घरातल्या नौकरानं वरून चोपाचा वाडा होता वरून पाहिलं आणि पळत खाली आलं ते म्हणले कोण तुम्ही हे म्हणले मी मामा मामा मग इथं का थांबले चला म्हणले मध्ये चला म्हणले की गेलं ते आता नौकर बोलवायले म्हणून गेलं कुठं चला म्हणते की काय म्हण बोरे गेलं आणि ते नौकर गेलं पळत मध्ये आतमध्ये वाड्यात पाटील बसले होते आणि पाटलाला जाऊन म्हणले पाटील 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 उठा म्हणले लवकर काय झालं रे मामा आलेत म्हणल्याबरोबर पाटील उठले पाहतात तर काय रुबाबदार माणूस वाड्याच्या पायऱ्या चढत येत होता आता त्यांना असं पाहिले ओळख तर लागली नाही काही पण त्यांनी राम राम केलं राम राम ते म्हणले राम राम चला म्हणले या आतमध्ये आता ज्याची ओळख नाही पाळख नाही ज्याचं काही देणं नाही घेणं नाही अशा माणसाला काय आतमध्ये घेऊन जायचं असतंय का तुम्ही असं घेऊन जाता का तुमच्या घरी पाहुणे येतात का असंच घेऊन जाता का तुम्ही काही त्याची चौकशी ओळख नाही हो तुम्ही कुठून आलात काही नाही काही विचारता की नाही हे निट्टच मध्ये घेऊन गेलं पाटलानं निट्टच मध्ये घेऊन गेलं आता निट्टच मध्ये का घेऊन गेलं माहितीये का त्याचं लग्न होऊन 8च दिवस झाले त्याला वाटलं बायकोचा मामा असेल त्याला काय वाटलं बायकोचा मामा असेल आता मध्ये घेऊन गेलं पुढं पुढं जाऊन पाय धुवायला पाणी अमुक तमुक धत्राचा घोळ सावरीत मामा मामा या बसा सतरंजा टाका आहे चालू झालं नवीन नवीन लग्न झालं की सासरवाडीच्या लोकांचा लय लाड येते अनुभव असेल तुम्हाला पुन्हा नंतर मारून घेणं का होईना कॉलर धरू धरू पण आधी लय लाड येत असते हे ना मामा मामा म्हणून जर पुढं पुढं करायला बायकोन बघितली अशी खिडकीतून किचनच्या म्हणली लयच पुढं पुढं करायला त्यांचेच मामा आहेत काय की सगळं जग गैरसमजात आहे महाराज गोड गैरसमज आता तिला वाटलं त्यांचा मामा त्याला वाटलं त्यांचा मामा मामा गेला इशारा झाला स्वयंपाकाचा हे जेवायचं सुंदर ताट मांडलं महाराज जेवण केले मामा वर चला म्हणले महाडीत वर महाडी होती फॅन लावलेला होता मस्त गादी टाकलेली होती पद्धतशीर मामा झोपले संध्याकाळ झाली संध्याकाळी पुन्हा नवीन जेवण पुन्हा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी आबा बाबा बाबा मामा जेवायचा झोपायचा कामच नाही दुसरं बायकोला वाटायचं नवऱ्याचा मामा नवऱ्याला वाटायचं बायकोचा मामा असं करता करता महिना गेला कीर्तन पटला लय वाटतं आता लय आवड मी त्याच्यासाठी कीर्तनच करायचं सोडून दिले कारण अध्यात्माचं बोलायला लागलं मला आवडतंय अभंगाचं चिंतन करायला त्याचा सुतून सुत बाजूला काढायला शब्दन शब्द प्रत्येक शब्दावर प्रमाण द्यायला कधी गीतेतले कधी नामदेवराचं त्याला प्रमाणला अनुषंगाने त्याच्या आहे का हे खरं चिंतन आहे ही साधना आहे कीर्तन करायची करी पण ते तसलं कीर्तन केलं की पुन्हा बोलीच नात लोक भूत बसल्याने एकटं बसून कसं कीर्तन करावं तुम्ही बोलिले तर आम्हालाही बोला वाटते आमचा मला एकटं बस म्हणल्यावर तशी तयारी केली म्हणा जंगलात बसून एकटं कीर्तन करायची आपल्याला करू वाटलं की उगं उभारायचं मोठ्यानं एक अभंग घ्यायचा उगं बोला वाटेल ती बोलायचं ही खरी साधन आहे तिथं जरी तुम्ही नसले ऐकायला ना तर प्रत्यक्ष परमात्मा ऐकायला असतो असं पुढे आणलं पाहिजे डोळ्यापुढे आणि आता तुमच्यात समोर आलं ना तर आणखीन एक गोष्ट म्हणायचं तुम्ही नुसतं शरीर रूपाने बसलं तिथं तुमच्या प्रत्येकाच्या आत्म्यात बसून तोच ऐकतोय आत्ताही एकोहम बहुश्याम तो म्हणतो मी एक आहे पण एकटाच अनेक रूपाने नटलोय ना मग तुम्हाला पुरुष स्त्री लहान मोठं तरुण म्हातारं कशाला मी पाहू तुमच्याकडं पाहतच ना माझा परमात्मा तुमच्या रूपात नटलाय आणि तोच कीर्तन ऐकायला बसलाय असं समजून मी बोलत असते
आणि त्याच्यामुळे एकट्यातही कीर्तन करायला जड जात नाही. विठाला 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 विठाला. ते आंबा राहते का, आंबा पिकलेला सगळ्या अंगानं कुणी कुण बी खा, मागून खा, पुढून खा, चौकून गोड लागते. माझं असं मत आहे, कीर्तन करायला 2-4 प्रमाणात पाठ कमी असले तर हरकत नाही. थोडा अभ्यास जर कमी असेल, बोव्या कमी पाठ असतील, अभंग पाठ असतील, हरकत नाही. पण चरित्र संपन्नता त्याच्या जीवनात असावी. जीवनात चरित्र संपन्नता असली ना, तुम्ही पाहत तुमच्या घरात पण सुनबाई जरा रागीट असली का तुमची, तर तुम्ही तिचा राग सहन करता. पण ती सुनबाई आगाऊ नसावी. घरातली सून आगाऊ नसली ना की ती थोडी रागिष्ट असली तरी आपण तिचा राग सहन करतो. काय म्हणतो माहिती आहे का, जरा रागच आहे हो, पण वागायला लई चांगली आहे आमची सुनबाई, खानदानी आहे, निक्की आहे, निक्की आहे, खानदानी आहे असं म्हणतात बायका, सांगतात. जरा राग आहे, फनफन करती, जरा जिद्दी आहे, पाहिजे तर पाहिजेच म्हणती, पण वागायला लई चांगली, अस्सिलाच्या घरची आहे. तसा कीर्तनकार अस्सिलाच्या घरचा असावा, खानदानी असावा कीर्तनकार. समाजापुढं बोलत असताना अगोदर भगवंतावर प्रेम करून ते प्रेम जगासमोर सांगावं. अनुभव आले अंगा ते या जगात देत असे. तुमच्याकडून कीर्तन करून गाडीत बसलं की मग चालू राहते माझं माझ्या देवाबरोबर बोलणं. देवा मी त्या गावाला कीर्तनाला गेलते बरं, तिथं अशी माणसं आलती बरं, देवा मी कीर्तनात हे बोलले बरं, हे म्हणत गेलं पाहिजे तर आपलं त्याच्याबरोबर नातं जुळतं. आणि मग तो त्या वाणीत येऊन बसतो. शब्द शब्दा ते विये, अर्थ बोलाची वाट पाहे, भावाचा फुलोरा होत जाय मतीवरी, ज्ञानोबाराय सांगतात. गुरुनी कानात शब्द पेरलाय. अनुग्रह ज्या दिवशी झाला होता 20 वर्षापूर्वी, 13 वर्षाचं वय असताना जे पेरलेलं ना कानामध्ये, त्यावेळेला कानात जे पेरलेलं. तुमच्याकडे गाई म्हशी असतील, त्या गाई म्हशी वितात का? त्याला व्याली म्हणतात. व्याली शब्द मराठी व्याली, इली म्हणतात, इली म्हणतात, व्याली म्हणतात. तुमच्याकडे गाय असली तर ती कालवड देते, पारडू देते, विते, आणि मग एका गायीचा वाडा भरत असतो असा. तसं सांगू शब्द गोड लागतायत. तो आंबा जसा सर्वांगाने गोड लागतो तसं कीर्तन गोड लागतं एखाद्या वक्त्याचं. का? कारण शब्द शब्दात विये. गुरुनी कानात दिलेला जो शब्द असतो ना, मंत्र ज्याला म्हणतो आपण अनुग्रहाचा, तो मंत्र ज्यावेळेला आत्म्यात उतरतो ना, तो वियायला चालू करतो, वियायला. हे मी नाही बोलत आहे, त्या गुरुनी पेरलेल्या मंत्राची ताकद आहे, ते बोलायला लागले यातून. अर्थ अर्थ बोलाची वाट पाहे. अर्थ आहे ना, अर्थ अर्थभरीत बोलणं. उग फोल बोलणं काय कामाचं? त्याला काय म्हणतात ते, असं अशी गाय असते तिला हेच होत नाहीत, वांज वांज गाय. हा हा आमच्याकडे वेगळाच शब्द आहे त्याला, म्हणून मी आपलं तुमच्याकडचा शब्द शोधत होते. वांज बोलणं असते काय काय लोकांचं. हे फाफड पसारा कीर्तनकार आजकालचे अभंग घ्यायला म्हणले, घेतले, कुणीकडं वावरानं पळत जाते की काय नाही की. एकदा काय झालं, आमच्या भक्ताच्या शेतात खुरपायला बाया आणल्या होत्या. त्याला खुरपायलाच म्हणतात का इकडं? तुमच्याकडं काय असते पीक? सोयाबीन बियाबीन असते की कापूस असते वाटतं. हा काय काय आता खुरपायला लावलं ऊसामध्ये. आल्या बाया, हे 50-50 बाया तंबाखूच खान, कोणी मोबाईलच घेईन, कोण इकडंच जा, कोण तिकडंच जा, कोण ते ऊसच मोड. असल्या बाया वच 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 करत आल्या तिथं बसल्या खुरपायला. मी शेत बघायला गेलते. काय खुरपणं म्हणताल त्या बायाचा, बाबा बाबा बाबा, मातीच घालून वरी त्या गवतावर सगळी माती घालून गेल्या निघून. 250-250 रुपये त्या बायाला खुरपायला. आजकालच्या बायाला खुरपायला लावलं तुम्ही. आता तुम्हाला माहित नसेल, तुम्ही शहरात राहणारी माणसं, पण खेड्यात राहणाऱ्याला ह्याचा लय चांगला अनुभव आहे. खुरपायला बाई लावली, निस्तं वच 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 वरी माती घालायचं त्या गवतावर आणि 250 रुपये म्हणायचं जायचं निघून. तसले कीर्तनकार झालेत वचवचे. अभंगावर पाणी घालायचं ना आपण कुणीकडे वावरानं फिरायचं. प्रेमाविन भजन नागाविन मोती, अर्थाविन पोथी वाचू नये, अर्थाविन पोथी. प्रेमाविन भजन नागाविन मोती, अर्थाविन पोथी वाचू नये, अर्थाविन पोथी.
मांडिल नाकाविन मोती अर्थाविन पोती प्रेमाविन भजन करू नये. प्रेम नसेल तर भजन करण्यात काय अर्थ आहे की नाकच नसेल तर नकट्या नाकात मोती घालून किती फिरवल्यानं गोड वाटते काय. नकट ते नकटच नाक आहे का नाही शेवटी. आणि मग काय म्हणजे महत्वाची गोष्ट ती मी सांगत होते शब्द शब्दात येवी अर्थ बोलाची वाट पाहे भावाचा बोलर होत जाय मतीवर येत होतो आपण. उगच वावरानं कुठे फिरून चालत नाही. खुरपायला बसलं ना ताशी तास धरून खुरपाव. ओळीला बसलं ना तर ओळ कडला काढावी. तसा अभंग घेतला ना तर प्रत्येक चरणावर आपल्याला जसं यथामती आपले सद्गुरू येतील तशा बुद्धीनं तो अभंग सोडवण्याचा प्रयत्न करावा. उगच चार गोष्टी इकडच्या तिकडच्या जमा करून सांगितल्या की काय होतं माहितीये का, लोकांना ते ऐकायला थोड्या वेळासाठी गोड लागतं. कुरकुरेनं पोट भरतं का? लय कुरकुरे खाल्ल्यावर काय होतं, पित्त होतं, उलटी होते. पण कुरकुरे लय खमंग लागतात. विठाला विठाला पण कुरकुरेनं पोट भरत नसते म्हणून लय कुरकुरे खात जाऊ नका. मग कीर्तनातले असतील ना दुकानातले असतील. माऊल्यांनो मला सांगायचं होतं, स्त्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा तेने तू अघोरा पावशील. त्या मामाची कथा सांगत सांगत सरकुले बाजूला विषय सोडून बाजूला जाऊ नका. मी हालू देत नाहीत असं माणसं कशीच. कुठं होतो आपण? मामाच्या ठिकाणी होतो. आता ओळख नाही पाळख नाही आणि मामाला घेऊन गेले. मामा जेवायचे आणि झोपायचे, जायचं नावच घेणार. इतकं सुंदर सुंदर जेवायला मिळालं ना, कशाला जाईल मामा? आता महाराज जेवायचं आणि झोपायचं, जेवायचं आणि झोपायचं, जेवायचं आणि झोपायचं असं करता करता 2 महिने गेले. आणि आता 3ऱ्या महिन्यामध्ये पौष महिना लागला. पूर्वीच्या काळी पौष पाळलं जायचं पती पत्नीमध्ये. आताच्याही काळात पाळतात पण एकच दिवसाचं. नवरा त्या गल्लीत आणि बायको ह्या गल्लीत झालं पूस. ते असं नाही. पूर्वीच्या काळात महिनाभर पत्नीला जावं लागायचं माहेरी पौष महिन्यामध्ये. आणि पौष महिन्यामध्ये बायको निघाली माहेरी आणि म्हणली मामाला असा सांभाळा बरं का. सांभाळा म्हणल्यावर मामा म्हणले बरं सांभाळतो म्हणले. जा. गेली महिनाभर राहिली. ह्यानं रोज चूल फुकू फुकू बेजार. रोज भजी तळून द्यायचं मामाला. बायकोचा मामा आहे, खुश राहायला पाहिजे. भाजी दिली माझ्या घरात. आता मामा रोज जेवायच्या आणि माडीला झोपून राहायचे. पिवळे जरत पडले मामा असे. अशी कळा आली मामाला. काय मामा देखणी बाबा बाबा. आता महाराज 1 महिन्यानं बायको आली आणि आल्या आल्या बॅग ठेवली आणि यानं म्हणलं नवऱ्यानं, पहा म्हणे तुझ्या मामाला अशी कळा आली, पिवळे जरत झालेत म्हणजे तुझे मामा, काहीच कमी पडू द्यायला नाही. बायको म्हणली माझे का बरं मामा? बरं आहे म्हणली ही. माझे का? मग तुझे नाही तो कोणाचे? माझे नाही म्हणली, तुमचे मामा. माझे नाही तुमचे मामा. येडीचेस म्हणला. येड्याने काय बोलालीस? तुझा मामा म्हणला माझा कशाला? तिनं म्हणली अहो येडे हाव का हो, माझा एकच मामा होता, ते लग्नालाच आला नाही तर आता कशाला येईल म्हणली. माझ्या आईचं आणि त्याचं लई भांडण नाही म्हणली. मामा नाही तुझा? ती तुझा मामा नाही? ह्यानं म्हणलं नाही. तिनं म्हणली नाही. मग कुणाचा मामा आहे? त्या बायकोनं म्हणली तुमचा मामा. येडी बाई म्हणला मला सक्का सावतर चुलत मावस कसला मामाच नाही म्हणला. माझी आजी एकटी, माझी आई एकटी, आईच्याच वतनावर बसला म्हणला मी इथं. मग बायको म्हणली काय येड्यावनी म्हणली तुमचं वागणं, काय अक्कल बिक्कल आहे का तुम्हाला म्हणली. येड्यानी 3 महिने झाला अनोळखी माणूस, तुमचा मामा नाही, माझा मामा नाही, ओळख नाही पाळख नाही, 3 महिने झालं घरात ठेवून घेतला, तुम्हाला काय कळते का, अक्कल आहे का म्हणली. नवऱ्याला आला राग. बायकोनं अक्कल काढली की बलवा म्हणली त्या मामाला खाली, कुणाचा मामा आहे विचारूत म्हणली. त्यानं वरून ऐकूच लागलं. ध्यानच ठेवून राहायचं ह्याच्यावर, कधी आपलं उघडं पडतंय की. त्यानं मोठ्यानं म्हणलं मामा या खाली, या खाली म्हणली की मामा सगळं जात पोत घेऊन बोऱ्या बिस्तर घेऊनच खाली. मामा थांबले येऊन असे, कोण आहो तुम्ही? ते म्हणले मी मामा. कुणाची मामा? कुणाचं बी नाही म्हणले. आमच्या घरी कस काय आलो? तुम्ही बोलवलो म्हणून आलो म्हणले.
इतके दिवस कस काय राहिलो, तुम्ही ठेवून घेतलो म्हणून राहिलो म्हणले. आता कसं करता? आता उघडं पडले निघतो म्हणले मधल्या वाट्यानं. मामा कुणाचा, नवऱ्याचा का बायकोचा? कुणाचाच नाही. दृष्टांत संपला. आता सिद्धांत. संसार कुणाचा? ना नवऱ्याचा ना बायकोचा. आपण त्याला आपलं मानलं म्हणून संसार आपला वाटतो. संसार आपला नाहीये. अनादी काळापासून संसार आहे तसाच आहे. त्याला आपण आपलं मानलं म्हणून तो आपल्याला आपला वाटतो. वास्तविक संसार आपला नाही. जसा मामा कुणाचा नाही तसा संसार कुणाचाच नाही. त्या अशा नश्वर संसाराच्या मागे, माईक संसाराच्या मागे आपण लागतो आणि म्हणून अघोर नावाच्या नरकाचे अधिकारी होतो. विठाला 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 विठाला. म्हणले महाराज संसार सोडून द्याव का? मग सोडायची गरज नाही. मग कसा संसार करावा? या संसारात राहून भगवंताची प्राप्ती करता येते का? करता येते. सोपा उपाय आहे. ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. संसार करा, सोडायची गरज नाही. कारण सांग्यग्निस्तव धूम होय, ती धुमी काय अग्नी आहे, त्याचा विकारू हामी नव्हे जरी विकारला असे. देव सांगतात जिथं आग लागली तिथं धूर तयार होतं. समजा इथं आग लागली, धूर वाहत वाहत तुमच्या तिथपर्यंत आलं. धूर पोळतं का? पण अग्नी पोळते. धूर पोळतं का? धूर जन्मलो कुठून? अग्नीतून. पण अग्नी पोळल्या इतकं धूर पोळतं का? किंवा धुरात पोळण्याचं काही सामर्थ्य आहे का? नाही पोळत. जन्मलो कुठून? तैसा विकार हा मी नव्हे जरी विकारला असेल. देव सांगतात विकार मी निर्माण केले, पण त्या विकारात मला शोधलंस तर मी भेटणार नाही. मी तयाहून वेगळा म्हणून सांगतात. संसार मीच निर्माण केलाय, पण त्या संसारालाच तू आपलं सर्वस्व मानत बसलंस तर मी त्याच्यात सापडणार नाही. तुला त्याच्यातून जडजडोनी वैला निघ, या भक्तेची या वाटे लाग, जे पावशी अव्यंग निज धाम माझे. या संसारातून झडझडून बाजूला निघ आणि भक्तीच्या वाटेला लाग. मी तुला प्राप्त होईल. कसा संसार करावा महाराज? महाराजांनी सांगितलं अनुसया माता आणि अत्री ऋषींसारखा संसार करावा. कसा केला त्यांनी संसार? त्यांच्या संसाराची कथा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, पण त्यांची व्याख्या काय आहे तुम्हाला सांगते. अत्री म्हणजे अ म्हणजे नाही, त्री म्हणजे तीन. तीन गुण सत्वरज तम ज्यांच्या ठिकाणी लवलेश पावत नव्हते, तीन गुणाच्या पलीकडे असलेले ते अत्री ऋषी. त्रिगुणातीत झालेले ते अत्री ऋषी. आणि जोपर्यंत माणूस त्रिगुणातीत होत नाही ना, भगवंताच्या साक्षात्काराच्या योग्यतेचा होत नाही. सत्व रज तम तीनही गुण नाहीसे झाले पाहिजेत आणि हे होण्यासाठी साधना घडली पाहिजे. अत्री ऋषी त्रिगुणातीत आहेत. अनसुया ही कर्दम मुनींची कन्या आहे आणि ही अनसुया माता, अनसुया मातेचं नावातच एवढा मोठा अर्थ दडलेला आहे. अन म्हणजे नाही, सुया म्हणजे पाप. जिच्या अंतःकरणामध्ये कसल्याही प्रकारची पाप भावना नाही, ती प्रत्येक स्त्री अनसुया आहे. विठाला 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 विठाला. अनसुया माता अत्री ऋषींच्या घरी भगवान परमात्मा अवताराला आले. कथा फार सुंदर आहे. तिन्ही देवींनी परीक्षा घ्यायला सांगितली. तिन्ही देव आले आणि तपसामर्थ्याने पाणी शिंपडलं. 3 छोटे छोटे बाळ झाले. 3 बाळं झाल्यानंतर 6 महिन्यानं या तीनही देवी येऊन आपापले नवरे मागून घेतले. तेव्हा तीनही देवांना अनसुया मातेनं प्रगट केलं. अनसुया मातेनं प्रगट केल्याच्या नंतर तीनही देवांनी वरदान दिले की अंश रूपाने आम्ही तुमच्या घरी जन्माला येऊ माता. मग विष्णूच्या रूपाने अंश रूपाने दत्तप्रभू जन्माला आले आणि महेशाच्या अंश रूपाने दुर्वास जन्माला आले आणि ब्रह्मदेवाच्या अंश रूपाने चंद्र जन्माला आले. चंद्र, दत्तात्रेय आणि दुर्वास हे तिघही सख्खे भाऊ. तीनही जन्माला आले, पण 2 पुत्र ब्रह्मदेवानी अनसुया मातेकडून मागून नेले सृष्टीच्या कार्यासाठी. सृष्टीच्या सर्व वनस्पतीमध्ये अमृताचं सिंचन करण्याचं काम चंद्राकडे दिलं म्हणून चंद्र सृष्टी कार्यामध्ये चंद्रलोकात स्थापित केला आणि दुर्वास ऋषीला तप करण्यासाठी पाठवून दिलं. दुर्वास ऋषीला पाठवून दिल्यानंतर एक दत्त फक्त कुठं राहिले? अनसुयाच्या जवळ. अनसुयाच्या जवळ दत्त राहिल्याच्या नंतर ज्यावेळेला दत्तप्रभूला जेऊ घालायचे 8 वर्षाचे असताना त्यावेळेला अनसुया मातेच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. अनसुया मातेच्या डोळ्यात अश्रू आल्यानंतर दत्तप्रभूंनी डोळ्यावरचे अश्रू पुसत विचारलं, आईला आई का रडतेस? तेव्हा सांगितलं, बाळा तुझ्या 2 भावाची आठवण येते.
तेव्हा दत्तप्रभूंनी उभं राहिले उठून आणि म्हणले ते दोघंही माझ्यातच आहेत पहा. असं म्हणल्याबरोबर इकडे 2 मुख प्रगट झाले आणि 3 मुख भगवान दत्तात्रेयाचे प्रगट झाल्यानंतर ती सुंदर छबी भगवंताची जगत मान्य ठरली आणि त्रिमुखी दत्त त्या दिवसापासून जगामध्ये प्रसिद्धी पावले. 3 मुखी दत्तात्रय वास्तविक खरं एकमुखी दत्त आहेत, पण 3 मुख दत्तात्रयाचं आपण पाहतो ती अशी कथा आहे त्याची. एवढं सामर्थ्य त्या अनुसया मातेचं. किती सामर्थ्य. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. विठाला विठाला संसार सोडू नका. संसार करा पण कोणासारखा? अनुसया मातेसारखा. संसार करा कोणासारखा? अहिल्यासारखा. संसार करा सोडायची गरज नाही, पण पवित्र अंतकरणाने जर संसार केला तर वेगळं काही तपश्चर्या करत बसायची गरज नाही. तोच संसार तुम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जाणार आहे, पण त्या संसारात निष्ठा असली पाहिजे. लोकांचं बघून जळले नाही पाहिजेत. लोकांच्या अंगावरचे दागिने पाहून जळले नाही पाहिजेत. लोकांचे कपडे बघून जळले नाही पाहिजेत. लोकांचं घर बघून, गाड्या बघून, शेत बघून, संपत्ती बघून जळले नाही पाहिजेत. आपलं जितकं आहे जेवढं आहे तेवढ्यात समाधान मानलं पाहिजे. आपल्या आहे त्यात समाधान मानलं की आपला संसार सुखाचा होतो. आपल्या समोरच्या शेजारच्या बाईच्या अंगावर 100 तोळे सोनं आहे, तुमच्या अंगावर काहीच नाहीये आणि ते काही नाही, पण तरी तुमचं लक्ष तिच्या सोन्याकडे नाही. तुम्ही मस्त आनंदात जेवता 3 टाइम, छान तुमच्या घरातली सगळी कामं करता आणि तुमच्या चेहऱ्यावर एक तेज आहे. आणि ती 100 तोळेवाली ती पलीकडच्या बाईला बघून, त्या अजून एका बाईला बघून सारखी जळत राहते. 100 तोळे अंगावर आहे, पण तोंड आहे ना जळक्या गौरीसारखं दिसते. कोण सुंदर दिसल सांगा बरं? कोण सुंदर दिसतं? 100 तोळेवाली काही जिच्या अंगावर एकही तोळा नाही. ती प्रसन्नता कुठून असते? ब्युटी पार्लरला जाऊन प्रसन्नता येते का? समाधान आतून पाहिजे माऊल्यांनो. झाडाच्या वरच्या फांद्याला पाणी घालून चालत नाही, मुळाला पाणी घालायला लागते. तसा आत्मा प्रसन्न ठेवा. जितकं आहे तेवढ्यात समाधान म्हणा. जे आहे ते माझं आहे, माझ्या देवानी मला दिलेलं आहे. जेवढं दिले माझ्या देवानी त्याच्यात मी समाधान आहे. किती जरी असलं तर शेवटी टाकून निघून जायचंय म्हणून मी समाधान आहे. असं म्हणून संसार केला का तो संसार तुम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जाणारा ठरतो. त्या संसारामध्ये गुंतून पडू नका, आसक्ती निर्माण करू नका. स्त्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा, तेने तू अघोरा पावशील. आसक्ती रहित केलेला संसार तो परमार्थात समान गणला गेलेला आहे. आणि असा संसार करून तुम्ही काय करा? भगवंतापर्यंत जा, भगवंताची प्राप्ती करून घ्या, जीवनाचं सार्थक करून घ्या. असा उपदेश इथे नाथ बाबा करायला लागलेत. विठाला विठाला आसक्ती जात नाही. एक छोटासा दृष्टांत सांगायची इच्छा आहे मला. एवढं सांगून मी लगेच दुसऱ्या चरणाकडे जाणार आहे. एक छोटासा दृष्टांत. तुम्ही म्हणाल ते युग वेगळा होता. सत्ययुगामध्ये माता अनसूयेनं दत्तप्रभूला जन्माला घातलं. आताच्या युगामध्ये हे शक्य आहे का असं तुम्ही म्हणू शकता? हे कलियुग आहे माऊली. तुम्ही जे सांगता कीर्तनामध्ये त्याच्यावर आम्हाला आक्षेप आहे, आम्हाला ते मान्य नाही असं तुम्ही म्हणू शकता. पण पवित्र अंतकरणानं केलेला संसार खराच फलित ठरत असतो. त्याचं तुम्हाला दृष्टांत सांगते ऐका. एक 16 वर्षाची मुलगी लग्न करून नवऱ्याच्या घरी नांदायला गेली. जुना काळ, पूर्वीच्या काळी सासा खूप जाच करायच्या सुनांना. आता सुनाच उलट जाच करतात सासांना. आता काळ बदलला, पण सासा जाच करायच्या. आता लग्न होऊन गेली, भोळी मुलगी होती. तिच्या मनात पाप नाही, पुण्य नाही, द्वेष नाही, काय नाही. मस्त उड्या मारत काम करायचं, जेवायचं, आनंदात जीवन जगायचं. काही किती शेत आहे, नवरा किती कमवतो, नवऱ्याला पगार किती आहे, आता सोयरीक झाली कीच पुरी विचारतात. पण तेव्हा त्या काळात तसं काही नव्हतं. ती मस्त मुलगी राहायची. तिची सासू तिला खूप जाच करायची. आज केलेली जास्ती भाकरी करायची आणि उद्या खायला द्यायची, असा ते जाच करायची. मग आता झालं असं मावल्यानं की त्या मुलीला पुरणाची पोळी खूप आवडत होती. पुरणाची पोळी खूप आवडत होती. पुरणाची पोळी आवडत असल्याने ती मुलगी काय, पुरणाची पोळी खाऊ म्हणून स्वयंपाक केला की सगळा स्वयंपाक करायची. धुणं घेऊन जा म्हणायची. अय म्हाताऱ्यावा माझ्याकडे बघा की. त्या बाईला बघितलं नाही? तुमच्याच गावातली बाई आहे. मी नवीन आले ना, मला बघा ना मग. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता कीर्तन सांगितल्यावर इकडे तिकडे बघाव, सासू सुनाचं सांगितल्यावर तिकडे इकडेच बघाव का? माझ्याकडे पहा ना, सासू सुनाचं सांगतेय. हा, सासू सुनाचं सांगितलं की लक्ष देऊन ऐकायचं. तुम्हाला आवडत आहे ना ते, म्हणून तुमच्यासाठी सांगते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मग अशी तुम्ही म्हणले ना, त्याच्यावर सांगत आहे.
अभंग काय असं सोडून विषय सोडून बाजूला दृष्टांत सांगायचा आणि वेळ भरती घालायची म्हणून नाही सांगत आहे. किती कलियुगातल्या पतिव्रतेमध्ये सुद्धा किती सामर्थ्य असू शकते ते सांगायला लागले तुम्हाला. हे जरी सती अनुसयेचं मी सांगत असले तरी आत्ताची पतिव्रता कशी आहे सांगते तुम्हाला. आता ती मुलगी लग्न झालं गेली पण सासू काही पूर्णाची पोळी खाऊच द्यायची नाही. 2 वर्ष झाले हो त्या पोरीला, माहेरी जाऊ देईना, पूर्णाची पोळी देईना. सगळं सण आलं का सकाळी उठून डाळ घालायला लावायची, पुरण करायला लावायची, सगळं करायला लावायची. सगळं केलं की ते सगळा स्वयंपाक ठेवायची. आता पूर्णाच्या पोळ्या करायला बसायचं म्हणलं की सासू म्हणायची मी पोळ्या करते, चल म्हणे धुणं घेऊन नदीला धुवून आण. ती जाऊन धुवून आणेपर्यंत सगळं स्वयंपाक सगळं वाढून टाकायची, उरलेला स्वयंपाक कुलूप लावायची कपाटात घालून आणि हिला मात्र शिळी भाकर खायला द्यायची. 2 वर्ष झालं पूर्णाची पोळी खाऊ वाटते त्या भोळ्या पोरीला. लय बायाला पटलाय आता. ह्यांना ह्यांच्या सासाच दिसलेल्या असतील डोळ्यापुढं. होय माय आमच्या सासून असंच केली ती मला, लय जाच केली मी, लय सहन केले म्हणते आता बायका लगेच. आता झालं असं, हनुमान जयंतीची पौर्णिमा आली. सकाळी भल्या पाटे सासून उठवलं, उठ ग डाळ घाल. हिला माहिती आता डाळ घालायला लावणार, पुरण करायला लावणार, कणिक मळायला लावणार, आमटी फोडणी टाकायला लावणार आणि मला धुणं देऊन पाठवून देणार. मग ह्या पोरीनं सगळी तयारी केली आणि सगळी तयारी करून एवढं पीठ आणि एवढं पुरण चोरून पाटाच्या खाली, ते पाट असतो ना बसायचा स्वयंपाक करता त्याच्या खाली ठेवून दिली. सासूबाईनं पाहिली. सासूबाई म्हणाली झालं का ग आवरलं का सगळं आवरलं सासूबाई. आता काय करू म्हणली, घे धुणं घ्या निघ म्हणली. निघ म्हणल्यानंतर हिनं हळूच ते खालचं घेतलं पुरण आणि ते घागरीत टाकलं कोरड्या आणि घागर घेतली कमरत आणि डोक्यावर टोपलं घेऊन निघाली धुवायला. गावाच्या बाहेर गेली. मोठं हनुमान मंदिर होतं. गावच्या लोकांनी दिवे लावलेले, एवढं मोठं तेल साचलेलं त्या दिव्यामध्ये. म्हणली बरं झालं आता आपल्याला इथं पोळी खायला मुबा आहे म्हणे. समोर एक स्मशानभूमी होती, त्या स्मशानभूमीत मुडदा जळत होता. पोटाची आग फार खराब असते मावल्यांना. भूक लागली ना तर काही सुचत नाही माणसाला, पोटाची आग फार खराब असते. तिने ते टोपल्यातलं सगळं लोखंडी टोपलं होतं त्याच्यातलं काढून टाकलं आणि आत गेली. ते सगळं इस्तू पकडून धरून आणलं. मंदिरात गेली. हातावर जेवढी लाटी पसरवता येते पिठाची तेवढी पसरवली. आत पुरण भरली. जेवढं हातावर पोळी पसरवता येते तेवढं पसरवलं. 2 पोळ्या झाल्या. त्याला खालून वरून तेल लावलं. त्या दोन्ही पोळ्या अशा हातात आणली आणि त्या विस्तवावर टाकली. खालून वरून भाजली. सुंदर पोळी भाजली. 2 पोळ्या खाल्ली. धुणं घेतलं भरून टोपल्यात. नदीवर गेली. पाणी प्यायली. धुणं धुतली. वाळू घातली. तृप्त झालं मन 2 पोळ्या खाऊन. 2 पोळ्या खाऊन तृप्त झालं. पण ते मारुतीरायला काही ते तिचा प्रकार आवडला नाही. मारुतीरायन म्हणला ह्या गावात काही लोकांना शिस्त नाही म्हणले, लोक विचित्रत म्हणले. आणि मारुतीरायनं फिरवून तोंड इकडं पाठ केले आणि इकडं मी भिंतीकडं तोंड करून बसली मूर्ती मारुतीरायाची. सगळ्या गावचं लोक आलं बघितलं. अरे रे रे मारुतीनं तोंड फिरवलं. गावावर काय संकट, अमुक तमुक, हे सगळं गाव जमलं महाराज. ती आली तिकडून धुणं धुवून. हिची सासू तिथं. आत्याबाई काय झाले हो म्हणली, एवढे लोक का जमलेत मंदिरावर, आता घंटाभरापूर्वी तर सगळं व्यवस्थित होतं. मारुतीनं तोंड फिरवलं. बाई म्हणली आता गावातलं काही खरं नाही. हिनं विचार केला नक्कीच माझ्यावर रुसला असेल म्हणली. हे भोळी पोरगी नक्की माझ्यावर रुसला असेल म्हणली. बरं म्हणली आत्याबाई सारखं बरं बघू दे म्हणली मला जरा. बघितली असं जाऊन मारुतीरायाकडं. मारुतीराय तोंड फिरून बसला होता. हिच्या नक्की लक्षात आलं का हे माझ्यावरच रागावले. थांबा म्हणली आत्याबाई मी आत्ता घरी जाऊन आले म्हणली. घरी गेली. टोपलं ठेवली आणि हातात असा झाडू घेऊन आली, नारळाचा खराटाच. ते हातात झाडू घेऊन आली आणि अशी कमरेला पदर खवली. म्हणलं मारुतीराया फिरवतो तोंड इकडं का बघू म्हणली आता तुझी. माझ्या घरचं पीठ, माझ्या घरचं पुरण. लय हुशार बीडचे लोक. माझ्या घरचं पीठ, माझ्या घरचं पुरण, गावच्या लोकांचं तेल. लोकाचा मुडदा जळत होता तिथला कोळसा घेतला. तुझं काय गेलं म्हणली रुसायला. फिरवतो तोंड इकडं का देऊ म्हणली झपका तुला एक. देवान म्हणले खरंच की हिच्याच घरचं पीठ, हिच्याच घरचं पुरण, गावच्या लोकांचं तेल होतं. आपण उगच रुसलो बाबा. नाही बाबा काहीच खरं नाही म्हणे. आपण तोंड फिरवा म्हणे. तिने नियमात बोलायला लागली. नियम चुकून नाही तिचा. हळूच देवाची मूर्ती इकडची इकडे फिरली अशी. सगळ्या लोकांना चमत्कार पाहिला. सासूबाई तिथंच होती. सासूबाईने असं वरून खाली बघितली. लांब दंडवत घातली महाराज सुनबाईच्या पायावर. म्हणली चुकलं गे बाई म्हणली, तू इतकी मोठीस म्हणून मला माहिती नव्हतं म्हणली.
तू एवढी श्रेष्ठ आहेस म्हणून मला माहिती नव्हतं. आता पुन्हा तुला कधी त्रास झाला. आई सासूबाई तुम्ही मला पुरणाची पोळी देत नव्हतो खायला, मला खाव वाटू लागली, मी आपलं चोरून आणलं म्हणली आपल्या घरातलं पीठ आणि पुरण. काय करू म्हणली, मला लय खा वाटत होतं, आणले नाशी खाली तेव्हा काही देव रुसून बसलाय म्हणली. ह्याचं काय चाललंय म्हणली, फिरवलं का नाही बघा बरं तोंड म्हणली. धन्य आहेस बाई म्हणली, धन्य सासू. मला काय सांगायचं, तुका म्हणे पतिव्रता विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संसार सोडायचा नाहीये, पण त्या संसाराला माझं म्हणून नाही करायचं, पवित्र हृदयानं करायचंय. देवानं जितकं दिलंय तितक्यात समाधान मानायचंय. जे असेल त्याच्यामध्ये समाधान मानून संसार करा. तो संसार कुठं घेऊन जाईल तुम्हाला, भगवंतापर्यंत घेऊन जाईल. आणि म्हणून तेने तो अघोरा पावशील. तुला ते अघोर नावाचं नरक चुकवायचं असेल तर त्या भगवंताची साधना कर. भगवंताच्या साधनेनं काय होईल, अभंगाचं दुसरं चरण. तेने तुझं सुख होईल पारा, तेने तुम्हा सुख होईल पारा, तेने तुम्हा सुख होईल पारा, तेने तुम्हा सुख होईल तेने तुम्हा सुख होईल पारा, तेने तुम्हा सुख होईल पारा. तेने तुम्हा सुख होईल तेने तुम्हा सुख होईल दत्त दया सागर आत्मा दत्त दया सागर आत्मा वाट बाबा, तेने तुम्हा सुख होईल पारा, तेने तुम्हा सुख होईल पारा. रामकृष्ण हरी. दत्त दया सागर आठवा तेने तुम्हा सुख होईल ओ तेने तुम्हा सुख होईल सुख होईल एकदा विठोबा रुक्माईचं भजन होणार आहे. सगळ्यांनी वर हात करून सुंदर टाळी वाजवा आणि सुंदर भजन करायचंय. विठोबा रुक्माईचं भजन घेऊ की दत्त महाराजांचं घेऊ, घ्यायचं? बर बर. एक मने तारो आधार दिगंबरा, दत्त दिगंबरा रंग अवधूता. एक मन तरवदरा दत्त दिगंबरा दिगंबरा एक मना तुझा आधार दिगंबरा, दत्त दिगंबरा रंग अवधूता. दत्त दिगंबरा दंड मनुका. एक मला तुझा आधार दिगंबरा, दत्त दिगंबरा रंग अवधूता. दत्त दिगंबरा रंग मनुका. श्रीपाद श्री वल्लभा दिगंबरा, दत्त दिगंबरा रंग अवधूता. दत्त दिगंबरा दंड मनुका. श्रीपाद श्री वल्लभा दिगंबरा, दत्त दिगंबरा रंग अवधूता. दत्त दिगंबरा दंड मनुका. एक मला तुझा आधार दिगंबरा, दत्त दिगंबरा रंग अवधूता. दंड दिगंबरा दंड मनुका. श्रीपाद श्री वल्लभा दिगंबरा, दत्त दिगंबरा रंग अवधूता. श्रीपाद श्री वल्लभा दत्त दिगंबरा दत्त मनु
अवधूत चित्ता श्री गुरुदेव दत्त 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 अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेयो महामुनिः यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात तेणे तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा अपार सुख होईल असं म्हणाल्यानंतर अपार सुख काय केल्याने होतं मला सांगा असं विचारले लोक महाराजांना नाथबाबांना. अपार सुख म्हणजे एक 22 क्विंटल सोनं मिळाल्यावर अपार सुख होतं का? 5,000 एकर शेती आपल्या नावानं झाली, जमीन नावानं झाली, एखादा देश पूर्ण आपल्या नावाने केलं म्हणजे सुख आहे का? कशात सुख आहे? सुख कशाला म्हणावं माहिती नाही आपल्याला. सुख कशाला म्हणावं? भूक लागली जेवायला मिळालं की सुख म्हणतो, थंडी वाजायला लागली छान पांघरायला रग स्वेटर मिळालं की सुख म्हणतो. लई छोट्या छोट्या गोष्टीत सुख आहे आपलं. रस्त्यावरच्या कॅरी बॅगी इकडून वर आलं की इकडं, तिकडून वर आलं की इकडं, वजनच नाही काय बी त्याच्यात. ते कॅरी बॅगीमध्ये लई उडत जातात कुणीकडे वार आले तिकडं. रस्त्यावरच्या कॅरी बॅगी सारखं त्या प्लास्टिक सारखं मन. मायेनं इकडची झुळूक दाखवली इकडंच पळायचं, तिकडची दाखवली की तिकड. खरं सुख कशात आहे माहिती नाही. कशात आहे खरं सुख? ज्ञानोबराला विचारा. एका ओवीत उत्तर देतात ज्ञानोबराय. किंबहुना सोय जीव आत्मयासील आहे तैजे होय तया नाम सुख. सुख कशाला म्हणा? साधना करत 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 ज्या दिवशी आत्मस्वरूपाचं दर्शन झालं, सत्य गुरुराई पूर्ण कृपा केली, निज वस्तू दावी येली माझी मज, माझे रूप मज दावी येला डोळा दिदली प्रेम कळा ज्ञानमुद्रा, काय कुण्या गुणे व्हावे उत्तराई, जन्मा नाही येणे आयसे केले, नामा म्हणे निखी सापडली सोय, देखील पाय विठोबाचे. हे खरं सुख आहे. निज वस्तू दावी येली माझी मज. आपली वस्तू आपल्याला दिसली पाहिजे. एक ओवी आहे बघा ज्ञानेश्वरीमध्ये. काना वचनाच्या भेटी सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊन येऊ ठिकवणी एक जो. वस्तू वस्तू फार महत्वाचा शब्द आहे, पदार्थ नाही. हे सगळं दिसते ते पदार्थ. पण आपलाच आत्मा आपल्याला दिसला कळला, मी आत्मा आहे, मी शरीर नाही. ना नाव मी आहे, ना रंग मी आहे, ना रूप मी आहे. मी काय आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम शिवोहम. आत्मस्वरूपात नटलेला आहे. याची अनुभूती झाली म्हणजे सुख आहे. अजून एका ठिकाणी सुख आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा. अजून एका ठिकाणी सुख आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नव्हे. अजून एका ठिकाणी सुख आहे. सुख या संत समागमी नित्य दुणावे तुझ्या नामे, दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमी डुल्लत असो. एवढ्या एवढ्या ठिकाणावर सुख मिळते. याच्यापैकी कुठं जिथं जमते तिथं जा आणि सुखाची प्राप्ती करून घ्या. येड्यासारखं उग सोन्यात पैशात संपत्तीत बीडला प्लॉट घेतला, तिथं घर बांधला, आता भाड्यानं देणारा, आता बँकेत 10 लाख ठेवणारा. खोटं. ह्याच्यात नाहीच, ह्याच्यातलं सुख नाहीच, टिकतच नाही ह्याच्यातलं. मग ती रस्त्यावरच्या कॅरी बॅगी, मग ते काय खरं नाही. ते कुठं उडून जाईल सांगता येत नाही. शाश्वत जर सुख हवं असेल तर आपलं आपल्याला कळलं पाहिजे. तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा. अत्यंत दया करुणा त्याच्या अंतःकरणामध्ये. कोणाच्या? देवाच्या, माणसाच्या नाही. माणसं लई कापर, लई कापर माणसं. पोटाला गाठी पाडून 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 22 लाख रुपये ठेवतात. पोरग नरडच दाबायला तयार झाले आजकालचे. बापाने एवढं पैसे बँकेत ठेवले, मला रुपये देईना म्हणून. काही उपयोग नाहीये तुम्हाला सांगते. दया कशाला म्हणावं? कशाला म्हणावं? दत्त दया सागर आठवावा. त्याच्याकडे दया आहे देवाकडं, माणसाकडे नाहीये. माणूस बदमाश आहे, स्वार्थी आहे. प्रत्येक काम करताना स्वार्थाचा विचार करतो. मला फायदा होईल का? मला बोलवले कीर्तनाला, मला फायदा होईल का? मला बोलवले सप्त्याला, मला फायदा होईल का? काही केलं तरी स्वार्थ आडवा यायला लागला. आणि स्वार्थ मनामध्ये ठेवून केलेलं प्रत्येक परोपकार दया नाही होऊ शकत. स्वार्था विरहित केलेलं परोपकार दया आहे. त्यालाही ज्ञानोबराप्रमाणे देतात. चिखली रुतलिया गाय धड भाकड न पाहे, तिची ग्लानी देखोनी होय काला बुला. फार सुंदर व्याख्या केली. एखादी गाय चिखलात जर अडकून पडली, तिला काढत असताना काढणाऱ्यांना हे विचार नाही केला पाहिजे काही
धड आहे का भाकडे, ही दूध देईल का, मग हिला आता तिचं गोरं होईल का, मग मला लई मिळेल का, असा विचार न करता एका क्षणात तिच्या मदतीसाठी धावून जाणारा जो आहे, त्याच्या अंतःकरणात निर्माण झालेला जो भाव आहे, तो भाव म्हणजे दया आहे. विठाला विठाला एवढ्या लोकांना जन्माला घातलं त्या देवानं, माझं भजन करतील म्हणून घातलं काय? जसं त्याचं कर्म आहे. तुमची इच्छा करू वाटलं करा, ना तर न करा. माझंच भजन करा म्हणून थोडंच मी तुम्हाला जन्माला घातलोय. तुमचं मन आहे. तुम्हाला शास्त्र सांगतील, तुम्हाला संत सांगतील, बघा. तुम्हाला भजन करू वाटलं, तुम्हाला जर ज्ञान संपादन करावं वाटलं, तुम्हाला वैराग्यानं जीवन जगावं वाटलं तर जगा, माझ्यापर्यंत येऊन पोचा. दया आहे भगवंताची म्हणून मनुष्य देह सगळ्यांना दिलं. 84 लक्ष योनी संपून आलेल्या प्रत्येक जीवाला, प्रत्येक आत्म्याला देह दिलं मनुष्याचं. भगवंताचा जन्म ही दया आहे भगवंताची. पण स्वार्थ नाही आहे देवाचा, तुम्ही माझंच भजन केलं पाहिजे, सक्ती परमात्मा करत नाही. ही दया आहे. दत्त दया सागर आठवावा, तो दयेचा असा सागर असणारा परमात्मा, त्याची जर आठवण केली तर काय ना, ज्या सुखाच्या तुम्ही मागं लागले ते सुख अनायासेच तुम्हाला प्राप्त होऊन जाईल, असं संत श्रेष्ठ नाथ बाबा सांगतात. आणि म्हणून ही गोष्ट परम सत्य असल्या कारणाने, ही गोष्ट तत्व असल्या कारणाने मी तुमच्या चरणावर विनंती पाया पडून तुम्हाला सांगतोय का त्या भगवंताची भक्ती करा. भंगाचं पहिलं चरण. लागोनिया पाया लागोनिया पाया लागोनिया लागोनिया पाया जनावी नवीता मुखी बोला दत्ता वारुवार मुखी बोला दत्ता वारुवार तेने तुम्हाला होईल पार तेने तुम्हाला मुखी बोला मुखी बोला दत्त वारंवार तेने तुम्हाला होईल तेने तुका तुम्हा होईल दत्त दया सागर आठवावा दत्त दया सागर आठवावा तेने तुम्हा सुख होईल अपार तेने तुम्हा सुख होईल दत्त दया सागर दत्त दया सागर तेने तुम्हाला सुख अपार अपार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज लागोनिया पाया जनावी नवीत मुखी बोला दत्त वारंवार. भगवंताचं नाम मुखाने घ्या, कारण नामस्मरण कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे. शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत. 1 कोटी कामं बाजूला ठेवा, पण नाम घ्या. नामाने काय झालं नाही आतापर्यंत, सगळंच होतं. म्हणून भगवंताचे ज्याला जो देव आवडतो त्या देवाचं नाम घ्या आणि जीवन उद्धरून जा. जीवनामध्ये बाकी सगळं क्षणिक आहे, पण नाम तत्व आहे.
अनादी काळापासून नाम कधी बदललं नाही. अवघाचे आकार ग्रासीला काळे एकचे निराळे हरीचे नाम धरोनी राहिलो अविनाश कंठी जीवन हे पोटी साठविले. या न्यायाप्रमाणे नामाची कास बळकट केली मृत्यूचं भय राहणार नाही, सुखदुःखाचं भय राहणार नाही. मनुष्य परमपदाला प्राप्त होतो. निरालंब शिखराला 44 पदाचा निर्गुण ब्रह्म असलेला तो सगुण ब्रह्म होऊन अवताराला येणारा 43 पदाचा मालक भगवान दत्त, माया मुक्त दत्त, माया युक्त दत्त. कोणत्याही दत्ताची तुम्ही जर स्तुती केली, नाम घेतलं, तर तो दत्त दयासागर तुम्हाला सर्व सुखाला प्राप्त करून देईल. अशा त्या भगवान दत्तात्रेयाची साधना सांगून देणारा हा अभंग 4 चरणाचा नाथबाबांचा आपल्या सगळ्यांच्या समोर सद्गुरुनाथांच्या कृपा आशीर्वादाने त्या अभंगाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. योगायोगाने बापूंच्या आदेशातून सेवा मला लाभली, ती दत्तप्रभूंच्या चरणावरती मी समर्पित केली. आजची सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित. तुम्हा सगळ्यांच्या स्वरूपात नटलेल्या भगवंताला नमस्कार. आणि या ठिकाणी कीर्तनाच्या सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय बोलिले तुले वेडे करा क्षमा पराधमा नाही उजाडला अधिकार करा क्षमा पराधमा राजा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राजा पाया करा क्षमा पराधमा राजा ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव अर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त. भगवंता